अरे शेतकऱ्याच्या पोरांनो, तुमच्या बापाच्या घरी गरिबी नावाची जी अवदशा आहे ती तुमच्या पहिल्या जन्माच्या पापामुळे नाही, ते सटवाईचं खेळ नाही, शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे. शरद जोशी हे ब्राह्मण होते, तर अशी ही इमेज शेतकऱ्यांमध्ये असावी. नावावरून तर असंच होतं. 3 वर्ष मी शरद जोशीच्या घरी राहत होतो. शरद जोशींना सीएम पदाची पण ऑफर होती. शरद जोशीने ते समजून घेतलं नाही, तर ती प्रॉपर वेळ होती. शेतकरी चळवळीतले शरद जोशी हिरो होते, पण इलेक्शन मध्ये ते पडले. शरद जोशींनी निवडणूक लढवायला नको होती. शरद जोशी असं म्हणायचे, मी जर राजकारणात आलो तर तुम्ही तुमच्या पायातला जोडा काढून मला मारा. शरद पवार आणि शरद जोशी यांचं कसं रिलेशन होतं? ती मनातून युती झालेली नव्हती. तेलंग्याच्या सभेला ज्यावेळेस शरद जोशी आले त्यावेळेस 1 लाख ते 1.5 लाख लोक सभा ऐकायला आले होते. शरद पवार साहेबांनी 2दा हेलिकॉप्टर फिरवून ती सभा दाखवली. ते शरद जोशी तुम्हाला मानसपुत्र मानायचे. तुम्ही शेतकरी संघटना का सोडली? मला शरद जोशींनी भारतीय जनता पक्षामध्ये पाठवलं. शरद जोशी मला म्हटले, मला गुरुदक्षिणा दे. मी म्हणलं ठीक आहे. मग ते म्हणले, जा मुंबईला जा आणि गोपीनाथ मुंडेला भेट. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की आम्हाला काही नको आहे, आम्हाला फक्त तुम्ही पाशा पटेल द्या. म्हणून माझी एक अट आहे, छातीवर जी बिल लावलाय शेतकरी संघटनेचा, मी ते काढणार नाही. तुमच्या खिशात विधान परिषदेच्या आमदारांचे नावं असायचे, ती यादी खरंच माझ्याकडे राहायची. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे. बऱ्याच वेळेस अशा घटना झालेल्या आहेत. 15-15 दिवस वेळ दिलेला नाही, तर मग राज ठाकरे सुद्धा तिथून गेले नसते. त्या काळामध्ये सुद्धा जर ऍक्सेस जर असता मातोश्रीवर, युती तुटली नसती, आजपर्यंत तुटली नसती. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख एवढी पराकोटीची मैत्री होती की एकाला टोचलं तर दुसऱ्याला रक्त निघाल. गोपीनाथ मुंडे 14 साली गेले. त्यांच्या गाडीत कोणच नव्हतं, पण ती वेळ अशी होती की ते झोपलेले होते, कोणीच फोन उचलला नाही, म्हणून त्या ऍक्सिडेंट मध्ये ते गेले नाहीत. शेत शिवाराच्या बाहेर निघून राजकारणाच्या फडात आलेले पाशा पटेल. पाशा पटेल यांच्या राजकारणाची सुरुवातच झाली शेतकरी चळवळीतनं. म्हणजे शरद जोशी, त्यानंतर शरद पवार, त्यानंतर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, त्यानंतर नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, या प्रत्येकाचं राजकारण जवळून पाहिलेले, अनुभवलेले पाशा पटेल. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिलाच असा प्रश्न आहे, असं म्हटलं जातं की पाशा पटेल सकाळी नितीन गडकरींना भेटतात आणि संध्याकाळी अमित शहाना भेटतात. अशी काय जादू केली आहे का तुम्ही भाजपवरती? नाही, जादू नाही. मी विषयाला धरून काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्यांच्याकडे जे विषय आहेत, मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाची माझी दोन्ही नेते आहेत. आणि मग नेते असल्यानंतर त्यांच्याकडं माझे जे विषय आहेत त्या विषयावर जाऊन त्यांच्याबरोबर बोलणं, मला काही असं वाटत नाही की त्यांना पण आणि ह्यांना पण असं बोलतो, असं कधी वाटत नाही. का तर मी तर गावातल्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत मी कुठेही जाऊ शकतो आणि काही बोलू शकतो. आणि आपण जर कदाचित तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, परंतु माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये, दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की मी पाशा पटेलला खूप ऐकतोय आणि खूप वेळ देतोय. म्हणजे असं सन्मान करणं म्हणजे हे कोणाच्या नशिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी माझं एक आणखीन एक सन्मान केलेलं आहे. म्हणजे तुम्ही फक्त अमित शहा साहेब आणि गडकरी साहेब बोलताय, मी तर अजून वरचं बोलतोय, मी पंतप्रधानाचं. 2013 मध्ये आमच्या जवळपास 250 किसान मोर्चाच्या कार्यकर्त्याची एक बैठक होती अहमदाबादला. आणि त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार म्हणून जाहीर केलं होतं. आणि मग त्यांनी ज्यावेळेस आमची मिटिंग घेतली त्यांनी देशातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांची, तर त्यांनी बोलत बोलत पूर्ण शेतीचं अर्थशास्त्र, शेतीचे प्रश्न देशाचे बोलत बोलत अचानक ते शेतकरी नेत्यावर आले. आणि नेत्यावर येऊन त्यांनी जो माझा सन्मान केला, तुम्ही ऐकल्यानंतर मग तुम्हाला अजून वेगळं वाटेल की त्यांनी असं सांगितलं की अपने देश में किसान नेता कैसा पैदा होता है. तर त्यांनी बोलताना असं सांगितलं की एक लड़का किसान के पेट में पैदा होता है, फिर वो किसान नेता होता है. नहीं, पहले एक लड़का किसान के पेट में पैदा होता है, फिर वो नेता होता है, फिर उसको लोग किसान नेता कहते हैं.
एग्जाम्पल के तौर पे शरद पवार जी है, चौधरी चरण सिंह है, चौधरी देवीलाल जी है। लेकिन किसान नेता कैसा होना चाहिए? किसान नेता ऐसा होना चाहिए कि किसान उस नेता की बात सुनकर नेता का जात और धर्म बोलना चाहिए। ऐसे कुछ नेता है अपने देश में। यहाँ एक नेता बैठा हुआ आहे जिसका नाम पाशा पटेल आहे. म्हणजे या पद्धतीने त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर फक्त 2च नाव घेतले, तर मी तर तुम्हाला तिसरंही नाव सांगितलं तुम्हाला. आणि सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी जे काही घडामोड्या झाल्या पक्षामध्ये, त्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग. आणि मग 2013 मध्ये एकदा मी सोयाबीनसाठी आणि कृषी मूल्य आयोगाची स्थापना व्हावी म्हणून मी माझ्या गावापासून ते संभाजीनगरपर्यंत यात्रा काढली होती 19 दिवसाची. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या यात्रेच्या समारोपाला त्या काळातले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आत्ताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 4.5 तास माझ्याबरोबर संभाजीनगरमध्ये फिरलेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती माझी जी यात्रा होती ती जी मी आता लोदग्यात राहतो, माझं गाव निलंगा तालुक्यातलं कलमुगळे आहे, परंतु मी आता त्याच्या जरा लातूरच्या अलीकड शहराच्या जवळ राहावं म्हणून मी लातूरच्या जवळ आलो आहे. लोदगा नावाचं गाव आहे. तिथून ते संभाजीनगरपर्यंत मी जी यात्रा काढली, त्या यात्रेमध्ये मी जवळपास 19 दिवस पायी चाललो. तर 19 दिवस भारतात म्हणजे दिल्लीतले 19 नेते, रोज एक नेता माझ्यासोबत चालत होता. अच्छा. हां, त्याच्यामुळं मला मी नशीबवान आहे की मला देशातल्या सगळ्या मोठ्या नेत्याकडे ॲक्सेस आहे. ते माझं ऐकतात, ते मला समजतात. का तर मी कार्यकर्ता हे विषयाला धरून काम करणार आहे आणि प्रत्येक वेळेस माझ्याकडं शेतीशी संबंधित अनेक वेगवेगळ्या विषयावर मी काम करत असतो. आणि मग ते माझा सन्मान नाही तर माझ्याजवळ असलेल्या विषयाचं आणि त्या विषयावर मी ज्या पद्धतीने वेळ देतो, त्या विषयासाठी मी कष्ट करतो, त्याच्यामुळं मला ही इज्जत मिळालेली आहे देशामध्ये. आणि मी आज जे काही आहे ते फक्त काळ्या आईमध्ये कष्ट करणाऱ्या लोकांसाठी मी जे काम करत असतो, त्यांचे विषय घेऊन वेळोवेळी मी जे बोलत असतो त्याच्यावर मी अभ्यास करत असतो. आणि म्हणूनच ह्या सगळ्या लोकांकडं मला ॲक्सेस आहे, मला इज्जत आहे आणि त्याचमुळं माझा सन्मान आहे. बरोबरच. आपण थोडं भूतकाळात जाऊया, तुमच्या बालपणात जाऊया. कसं होतं बालपण? काय संघर्ष राहिल्यानंतर तुम्ही शेतकरी संघटनेत आलात, पण त्याआधीचं शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, कसं गेलं एकंदरीत, काय सांगाल? बघा, 4थीपर्यंत मी माझं मूळ गाव माझं कलमुगळी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मी 4थीपर्यंत मी माझ्या गावात शिकलो. आणि 5वीला उजेड हिसामाबाद म्हणून माझा आजोळपण, आता माझी ती सासरवाडी पण, तिथं मी 1 वर्ष शिकलो. त्याच्यानंतर मी लातूरला देशी केंद्र म्हणून त्या काळामध्ये आमच्या शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर लातूर शहरामध्ये सगळ्यात मोठी जी शाळा होती देशी केंद्र विद्यालय, तिथं मी SSC शिकलो. आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या काळामध्ये 11वी 12वी नव्हती, आमच्या काळात प्री डिग्री युनिव्हर्सिटी होती, PUC म्हणायची. आणि मग आमची PUCची शेवटची बॅच, त्याच्यानंतर 11वी 12वी आली. आणि त्या काळामध्ये मी दयानंद कॉलेजला 1 वर्ष PUC केली. त्याच्यानंतर 1 वर्ष मी महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा इथे काढलं. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण म्हणजे जे काही शिकायला महिन्याला जे पैसे लागतात ते पैसे वडील वेळेवर पाठवत नव्हते. आणि मग ते शेत विकल्याशिवाय पैसे यायचे नाहीत. म्हणजे वर्षाला काहीतरी काही विकाविकी करूनच माझं शिक्षण चालायचं. मग मी काय विचार केलो की बाबा शिक्षणाच्या नादामध्ये शेती बी जाईल आणि पुन्हा नोकरी मिळायची नाही आणि मग धोबी का कुत्ता घरकाना घाटका असं होईल म्हणलं. आणि मग आपल्या हातात आहे शेती करणं. त्याच्यामुळं मी शिक्षण सोडलो आणि सरळ गावात जाऊन शेती केली. मी 5 वर्ष स्वतः शेतात गडी न ठेवता मी 2 बैल आणि 25 एकर जमीन मी स्वतः कसली. अरे बापरे. आणि ते केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की 25 एकर जमीन गडी न ठेवता मी स्वतः 5 वर्ष मेहनत केली. आणि एवढी मरमर केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय. का तर 5 वर्षाच्या इमानदारीनं कष्ट करून शेती करण्याच्या चक्रामध्ये ते माझी 10 एकर जमीन मला विकावी लागली होती.
मी म्हणलो हे नर्क आहे, शेती हे नर्क आहे, आणि मग इथं आपण जगू शकत नाही असं मला वाटलं. आणि त्या काळामध्ये काय व्हायचं मला माहीत नाही, आणि रात्री मला काहीतरी अस्वस्थता व्हायची, आणि 3-3, 4-4 किलोमीटर मी असं रात्री 12, 1, 2 वाजता उठून मी पळत हिंडायचो. आणि मला काय झालं तर मला माहीत नाही. मग मला त्या प्रश्नाची उत्तरं सापडत नव्हती. मी म्हटलं आपण सुसाईड केलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी ते शेती करून हां, ते जे शेतीतलं जे भनांग दारिद्र्य ते सगळं जे ते सगळं जे बघायला मिळालं ना, ते म्हणजे हे चुकलं आणि काहीतरी चुकीचं आहे. पण हे सगळं आपण काही सुधरू शकत नाही, त्याच्यापेक्षा आपण मेलेलं बरं. आणि म्हणून मी फाशी म्हणजे आत्महत्या करायचा निर्णय केला. मी झाड ठरवलं, कुठं फाशी घ्यायची ते पण ठरवलं. आणि योग कसे झाले मला माहीत नाही, परंतु त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी मला कर्नाटकामध्ये माझी एक चुलत बहीण राहायची, तिला बोलवायसाठी पाठवलं. मी माझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार, परंतु मी ते नंदगी नावाचं हुमनाबाद तालुक्यामध्ये गाव होतं, तिथे मी माझ्या बहिणीला आणायला गेलो. योग असा की मी त्या गावात गेल्यानंतर माझ्या वयाची 100 मुलं मला भेटली, आणि त्या मुलांमध्ये खेळण्यात मी एवढं मिसळून गेलो की 15 दिवस मी गावात विसरून गेलो. आणि त्या काळामध्ये कसं काय ठाऊक माहीत नाही मला, पण माझ्या डोक्यात एक पक्का विचार आला की मी म्हणलं नामर्द माणसं आत्महत्या करतात, मर्द माणसं संघर्ष करतात. मी नामर्द नाही, मी मर्द आहे, आणि आपण संघर्ष केला पाहिजे. आणि म्हणून मी संघर्ष करायचा निर्णय केला, आणि गावात येऊन आत्महत्या करायचा नाद सोडून दिला. आणि मग मला वाटलं की मग आता आपल्याला संघर्ष करायची तर सुरुवात कुठून करायची, तर मग काहीतरी आपण काय करावं, तर मग आपण पुस्तकं वाचू, कुठल्या तरी पुस्तकामध्ये लिहिलेलं असेल. मग मी आता पुस्तकं वाचा. मग एवढे पैसे कुठून आणायचे पुस्तकं खरेदी करायला, मग म्हणलं वाचनालय काढूत. मग वाचनालय काढायचं म्हटल्यानंतर मग आता वाचनालय कोण काढून देईल. मग आमच्या गावापासून 11 किलोमीटरवर एक मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय होतं, औरा शहाजीना नावाचं गाव. तिथं प्राचार्य सदाविजय आर्य म्हणून होते. मग मी त्या सदाविजय आर्यकडं गेलो, सरांना सांगितलं. तर ते सगळ्या परिसरातल्या 5-25 गावातल्या तरुणांना प्रोत्साहित करणं त्यांचं कामच होतं. मग त्यांनी मला बघितलं आणि मला प्रपोजल बनवून दिले वाचनालय काढायसाठी. आणि योग असं की त्यांनी काहीतरी 100 पोरांना ट्राय केलं असेल, परंतु त्यांना अपेक्षित असं कोण्या मुलांनी काम केलं नव्हतं. मला मात्र त्यांनी प्रपोजल तयार करून दिलं. मी 3ऱ्या दिवशी ते मंजूर करून आणलं. आणि मग त्यांनी माझ्यातलं पोटेन्शियल बघितलं आणि ते म्हणले तू माझ्याकडे येत जा. आणि मग मी त्यांची आंतरभारती नावाची संस्था होती, त्या संस्थेबरोबर जुडलो. तिथं एक मला फायदा झाला की दिल्लीची इंटरनॅशनल यूथ जे संस्था आहे, इंटरनॅशनल यूथ इन्स्टिट्यूट, त्या संस्थेमध्ये विश्व युवक केंद्र, तिथं मी शिबिराला गेलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी मुंबई बघितली. आणि मुंबईमध्ये कास्प प्लॅन नावाची त्यावेळेस एक संस्था होती. तर त्या संस्थेने ग्रामीण विकासावर एक परिसंवाद ठेवला होता. आणि त्या परिसंवादामध्ये मेघा पाटकर वगैरे अशी सगळी मंडळी होती. तर त्या कार्यक्रमाला आमचे प्राचार्य जाणार होते, परंतु काही कार्यक्रमामुळे ते जाऊ शकले नाहीत. त्यांनी म्हटले दुसरं कोणतरी जा. मग ते माझा नंबर लागला. आणि मग मी मुंबईत माझ्या आयुष्यात पहिलं कार्यक्रम, मी मुंबईला गेलो. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर देशातले राज्यातले 250 विद्वान माणसाबरोबर मला 3 दिवस राहायला मिळालं. आणि माझा पहिला संघर्ष झाला मेघा पाटकर बरोबर त्या काळामध्ये. काय झालं विषय असा झाला की एक विषय असा आला की ग्रामीण विषयावर ते मेघाताई तळपल्लीकर नावाच्या त्या कार्यक्रमाच्या संयोजिका होत्या. त्याने एक प्रश्न विचारला की ग्रामीण भागावर एक प्रश्न होता. तर मी हात वर केलो आणि त्यावेळेस मेघा पाटकरने हात वर केलं होतं. मग त्यांनी मला न बोलू देता त्यांनी सांगितलं की मेघा पाटकर बोलन. मग मेघा पाटकर बोलायला उठून सुरू केलं बोलायला. मग मी एकदम माझा पारा चढला आणि मी उठून म्हटलं हो, म्हणलं ह्या बाईलाच विचारायला हवं तुम्ही का तरी दिसण्यावरून तरी गावात जन्मले, ही जनावरं राखले, शेण गोळा केले, शेती केली म्हणून तर अशी दिसती म्हटलं हे सगळं. असं मी उपहासात्मक बोलल्यानंतर मग मेघा पाटकरला बसून मला बोलायला लावलं. आणि मी त्या दिवशी जे बोललो त्या बोलण्याचा परिणाम असा झाला आहे का आदी पटेल नावाची एक टेरराईज होम नावाची एक संस्था होती, त्याचे प्रमुख होते आदी पटेल आणि ते राहायचे पुण्याला. आणि त्यावेळेस विजय परुळेकर
विजय परुळेकर नावाचे पत्रकार होते, ज्यांनी 15 वर्ष जर्मनीला टेलिफिल्म पुरवायचं काम जर्मनीमध्ये केलं होतं. आणि ते सगळं सोडून ते दोघं मिस्टर मिसेस पुण्यामध्ये स्थायिक झाले होते, प्रभात रोडलाच त्यांचं इथं कुठेतरी जवळ घर आहे. आणि मग त्यांनी ऐकलं आणि त्याने ऐकून त्यांनी सांगितलं, अरे पाशा, अरे म्हणले तू काहीतरी मार्ग चुकतो म्हणले, हे सेवाभावी संस्थेचं काम आहे म्हणले, या कामात तू नाही रमू शकत, तुझं पिंड तर संघर्षाचं आहे, तू शरद जोशीकडे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं मला. अरे म्हणलं त्या ब्राह्मणाचं काय खरं आहे. तर त्याने तर मी असं म्हणलं, ते म्हणले मी पण ब्राह्मण आहे. तुम्ही पण ब्राह्मण आहे. अरे मी म्हणलं मग आमच्याकडे म्हणायचं म्हणलं की ते ब्राह्मण माणसं असे आणि तसे, तर त्याच्यामुळे असं आहे का म्हणले. मग मी मला जाऊन भेटतो. मग मी लगेच गावाकडे गेलं, गावाहून पुन्हा पुण्याला आलो. मी पुण्यामध्ये त्या आदी पटेलनी मला शरद जोशीकडे नेऊन पोचवलं. ते शरद जोशी इथं बालगंधर्वाच्या समोर ऑफिस होते त्यावेळेस शेतकरी संघटनेचं, 1980चा काळ असेल. आणि मग मला त्या दिवशी सांगितलं गेलं की आज शरद जोशी नाहीत, परंतु ऑफिसमध्ये जे कोणी त्यांना भेटून घ्या. तर मला त्याने स्कूटरवर आणलं, खाली ते प्रकाश मेडिकल स्टोअर म्हणून आहे बघा अजून, तिथं खाली सोडलं. आणि मग मी वर जाऊन बसलो. आणि मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक माणूस बसला होता. तर त्या माणसाबरोबर मी म्हणजे सदाविजय आर्यन, आंतरभारतीयन, ते मेघा पाटकर आणि ते हे मुंबई दिल्ली, आज मी लय मोठा माणूस असं जाऊन मी त्या समोरच्या माणसाला चिल्लर समजून माझ्या एक अर्धा पाऊण तासाचं व्याख्यान दिलं त्यांच्यासमोर. आणि तिने नंतर उठून म्हणले मी शरद जोशी आहे बरं का म्हणले. माझा दौरा रद्द झाला. म्हणजे शरद जोशींसोबतची पहिली भेट. शरद जोशी हे ब्राह्मण होते, तर अशी ही इमेज शेतकऱ्यांमध्ये असावी जसं तुम्हाला वाटलं होतं की ते एक ब्राह्मण नेते, आम्हाला काय न्याय देणार वगैरे. नावावरून तर असंच होतं, परंतु एकदा शरद जोशीच्या जवळ गेलं तर आम्ही कसं माहितीये का की जरी आम्ही शेतकऱ्याचे पोरं असलो, शेती जरी केलेली असली तर शेती करणं वेगळं, शेतीचं अर्थशास्त्र वेगळं. तर आम्हाला पहिल्यांदा आमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी असं सांगितलं की अरे शेतकऱ्याच्या पोरांनो, तुमच्या बापाच्या घरी गरिबी नावाची जी अवदसा आहे ती कशामुळे आहे, तर तुमच्या पहिल्या जन्माच्या पापामुळं नाही, तर ते सटवईचं खेळ नाही, आणि ते काही तुमच्या जातीमुळं नाही, तुमच्या धर्मामुळं नाही, तर शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण आहे की शेतकऱ्या म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम ही गावामध्ये गरिबी आहे. आणि ती गरिबी जातीच्या आणि धर्माच्या पलीकड विषय आहे असं शरद जोशींनी सांगितल्यानंतर मग आम्हाला म्हणजे कसं आहे की ते मग नरेंद्र मोदींनी जसं मला सांगितलं ना पहिल्यांदा की माणूस काय बोलतो, माणसाची जात धर्म हे सगळं कधीपर्यंत आहे की तो काय बोलतो त्याच्यापर्यंत. एकदा ते बोललं की ते माणूस ते सगळ्याच गोष्टीच्या वर जाऊ शकतं. आणि मग शरद जोशीचं नेमकं ते झालं की देशामध्ये पहिल्यांदा कुणीतरी 15 वर्ष स्वित्झर्लंडमध्ये युनोची नोकरी सोडून 15 वर्ष युनोमध्ये नोकरीला असून आणि ती नोकरी सोडून इथं पुण्याच्या जवळ चाकणच्या जवळ आंबेठाण नावाच्या गावामध्ये कोरडू 23 एकर जमीन घेऊन ज्या पद्धतीने ती शेती करताना काय कष्ट लागते, विहीर खणताना काय कष्ट लागते, मजुरीचे काम करताना काय किती कॅलरीज लागतात, असा सगळा शास्त्रीय अभ्यास करून आणि पहिली चळवळ त्यांनी कांद्याचीच हातामध्ये घेतली होती. आणि मग त्या ज्या पद्धतीने रेफरन्सेस द्यायचे, ते उदाहरणं द्यायची की त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा आमच्या लक्षात आलं की बाबा रे, शेती तोट्यात आहे. त्याचं कारण शेतकरी नाही, निसर्ग नाही, तर धोरणं आहेत. आणि या धोरणाच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं आम्हाला त्या काळामध्ये की हातात रुमणं एकच मागणं म्हणजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाल्याशिवाय या देशाची गरिबी जाणार नाही, शेतकऱ्याची जाणार नाही, आणि देशाची जाणार नाही, आणि गावाची जाणार नाही. हे पक्क बसलं. आणि मग हे पक्क बसल्यानंतर 20 वर्ष मी शरद जोशीच्या सोबत काम केलं. आणि मला तर मी एवढा भाग्यवान माणूस आहे की जवळपास माझ्या आयुष्यातली 3 वर्ष मी शरद जोशीच्या घरी राहत होतो. म्हणजे आंबेठाणला म्हणजे आमच्या इकडे नेतृत्वाचा वाद झाला आणि आमच्या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितलं की एकतर पाशा पटेल संघटनेत राहील नाही तर आम्ही राहू. काय वाद होता? वाद असा होता की वाद फार विचित्र होता का तर मी सगळ्यात लहान शेतकरी,
मी कमी शिकलेला शेतकरी, माझ्याकडं आर्थिक कसले सोर्स नव्हते, म्हणजे मी फायनान्शियल विकर सेक्शनमधून, जात नाही, शिक्षण नाही, काही नाही, आणि धर्मही वेगळा, आणि धर्मही वेगळा, ते आणि वेगळा. आणि मग स्टेजवर मात्र भाषण सगळ्यात माझं चांगलं होत आलं. त्याच्यामुळे आमचे सगळे जुने, आमचे सगळे सहकारी म्हणले की हे तर काम करेल, नाही तर आम्ही तर करू. मग शरद जोशींनी त्याच्यात मार्क काढलं की म्हणजे तुम्ही सगळे काम करा, मी ह्याला घेऊन जातो माझ्या गावात, ते माझ्या घरी काम करेल म्हणले. मग त्यावेळेस मी त्यांच्यासोबत आलो आणि त्याच्यामुळं मग मला म्हणजे खरं तर मला महाराष्ट्राचं प्रचार प्रमुख म्हणून संधी मिळाली, मला महाराष्ट्राचं शेतकरी संघटनेचं उपाध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली, मी महाराष्ट्राचं शेतकरी संघटनेचं अध्यक्ष म्हणून मी काम केलो, मी देशातल्या 17 राज्यातल्या संघटनाचं समन्वयक म्हणून मी काम केलो. आणि खरं तर एक चमत्कार असा होता की ज्यावेळेस बाबरी मशिदीचं पतन झालं होतं त्या काळामध्ये एका बाजूला पूर्ण असं देशामध्ये जात आणि धर्म ह्या सगळ्या गोष्टीचं वातावरण असताना त्या काळामध्ये मला शरद जोशीने प्रदेशाध्यक्ष केलं. आणि 2 वेळा अध्यक्ष होतात ना तुम्ही? नाही, मी एकदा उपाध्यक्ष होतो आणि एकदा अध्यक्ष होतो. हां. आणि तुम्ही 3 वर्ष त्यांच्या सहवासात होतात, त्यांच्या घरी राहिलात. इतकं अंगारमळ्यातला संघर्ष योद्धा म्हटलं जायचं त्यांना. काय एकंदरीत अनुभव होता त्यांच्या? इतकं जवळनं तुम्ही समाजकारण पाहिलं त्यांचं, त्यांची चळवळ पाहिली तुम्ही. एक गोष्ट कशी आहे बरं का, की शास्त्रशुद्ध विचार करण्याची जी पद्धत शरद जोशीची होती, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं शास्त्रीय अभ्यास आणि विश्लेषण करणारा मी माझ्या आयुष्यात माणूस बघितलेला नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे आज सुद्धा आम्हाला जगण्यामध्ये किंवा विचार करण्यामध्ये किंवा आम्ही आज इथपर्यंत जे आलो किंवा आता मी भारतीय जनता पक्षामध्ये जवळपास 2000 ते आता मी 2025 वर्ष मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. परंतु इथं काम करताना पावलोपावली त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली आणि जी आमचा चष्मा साफ केला, म्हणजे अंधुकपणा काहीच नाही, एकदम क्लिअर कट आम्हाला जी बघण्याची जी सवय लागली. आणि त्यामुळं एक वेगळं. आणि आमचं तर असं होतं की त्यांनी मला माझा ज्ञानेश्वर पाशा पटेल अशी उपमा दिली होती. अरे वा. हां, शरद जोशींनी मला ज्ञानेश्वरची उपमा दिली होती. एकाने कोणीतरी विचारलं की तुम्ही पाशा पटेलला ज्ञानेश्वर कसं काय म्हणलात, तर ते म्हणले की ज्ञानेश्वर महाराजाने संस्कृतमधलं हिंदू धर्मातलं सगळं ज्ञान हे संस्कृतमध्ये होतं आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी ते सगळं संस्कृतमधलं मराठीमध्ये करून सामान्य माणसाला सगळ्या ज्ञानाची भंडारं उघडी करून दिली. त्या पद्धतीनं म्हणले मी बर्नमध्ये होतो म्हणले, स्वित्झर्लंडमध्ये, आणि 15 वर्ष माझ्या भाषेवर जगातल्या सगळ्या भाषेचं अतिक्रमण झालं होतं. आणि मग मी असली तुटकी मुटकी मराठी बोलतो आणि माझी ही तुटकी मुटकी भाषा ती ऐकून प्रॉपर त्या गावातल्या माणसाला कशा पद्धतीने समजेल हे एवढं बोजड शब्दाचा अर्थ समजून घेऊन शेवटच्या माणसाला समजणाऱ्या भाषेमध्ये बोलतोय म्हणून माझा ज्ञानेश्वर पाशा पटेल. म्हणजे जोशींचं जे काही चळवळ होती किंवा त्यांचं बोलणं तुम्ही अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे दुवाच होता तुम्ही, ब्रीज होता एक. बिलकुल. आणि मग त्यांनी मला मानसपुत्र म्हणलं ना. हो. हां, त्याच्यामुळं मला त्यांनी जे त्यांना देता येतंय त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या होत्या. सर, शरद जोशी जेव्हा राजकारणात तेव्हा एंट्री घेतली त्यांनी आणि मग चळवळीतल्या अनेकांनी आपापल्या वाटा निवडायला सुरुवात केली, तेही झालं. शरद जोशी आधी राजकारणात नव्हते, चळवळीत होते. आणि असेही काही किस्से सांगितले जातात की त्यांना CM पदाची पण ऑफर होती शरद जोशींना, बाळासाहेबांनी देखील ऑफर दिली होती. किंवा एक प्रकारची शेतकरी वर्गाची ताकद, शरद जोशींची ताकद की आता काय म्हणून डील करायची, तर चला आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ, हे असं काही घडलं होतं त्या दरम्यान? हो, 100%. ज्यावेळेस छगन भुजबळ महापौर होते मुंबईचे, त्यावेळेस शिवसेना आणि शेतकरी संघटनेने एकत्र कार्यक्रम घेतला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमाच्या त्या सगळ्या दरम्यान शरद जोशीला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की तुमची गावात ताकद आहे, माझी शहरात ताकद आहे, आपण एकत्र हे करूत आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर दिली होती त्यांनी. परंतु काय झालं माहिती आहे का, त्या काळामध्ये शरद जोशींनी ते समजून घेतलं नाही. खरं तर ती जर राजकारणात जर करायचं होतं तर ती प्रॉपर वेळ होती. परंतु नंतर
सगळ्या गोष्टी विचित्र झाल्या. 84 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सगळ्या विरोधी पक्ष ज्यावेळेस पाला पाचोळ्यासारखा उडून गेला की एवढी मोठी लाट आली आणि त्या लाटेमुळे सगळे विरोधी पक्ष आता राहणार नाही. आणि मग विरोधी पक्ष जर नसलं तर काही खरं नसते लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत असलाच पाहिजे. आणि म्हणून आता हे सगळा विरोधी पक्ष होऊन जाईल या भीतीपोटी शरद जोशींनी त्यावेळेस विरोधी पक्षाला पाठिंबा दिला. आणि खरं तर ते एकतर ती वेळच चुकीची होती का तर इंदिरा गांधीच्या हत्येची एक जबरदस्त वेव होती, लाट होती. आणि तशा लाटीमध्ये त्याच्या विरोधामध्ये मतदान करा म्हणून लोकांना सांगणं ते लोकांना पटलंच नाही. आणि मग पहिलं आम्ही असं म्हणत होतो की शरद जोशी असं म्हणायचे की मी राजकारणाचा माझा काही संबंध नाही, मी जर राजकारणात आलो तर तुम्ही तुमच्या पायातला जोडा काढून मला मारा, असं म्हणायचे. आणि त्याच्यामुळं परिस्थिती उलटी झाली. आणि मग नको त्या काळामध्ये जे निर्णय झाला लोकांना राग होता आणि राग कुठून काढतील लोक काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं 1984 मध्ये जो इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जे सेटबॅक बसलं शेतकरी संघटनेला तर त्याच्या आधीचं वातावरण एवढं वेगळं होतं की आता समजा आंदोलन जर करायचं असेल तर नुसतं पुण्यातून हाक मारली की आज महाराष्ट्र बंद करायचं आहे तर कुणी कार्यकर्ता कुणी नेता गावात न जाता गावातले लोक अख्खं गाव घेऊन उठायचे आणि रस्त्यावर बसायचे आणि रस्ता रोको व्हायचा. कनेक्ट झालं होतं. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आणि शरद जोशी याचं डायरेक्ट कनेक्शन तयार झालं होतं. आज जसं नरेंद्र मोदी आणि गावातल्या सगळ्या लोकांचं जसं कनेक्ट आहे तसं कनेक्ट एकेकाळी शरद जोशी आणि शेतकऱ्याचं झालेलं होतं. त्या काळाचं म्हणजे राजकीय थोडं गणित बिघडल्यामुळं, नाहीतर जर बिघडले नसते तर पुढचे 25-30 वर्ष शरद जोशीच्या विचाराचंच राज्य महाराष्ट्रावर आलं असतं. चळवळीतले शेतकरी चळवळीतले शरद जोशी हिरो होते पण इलेक्शनमध्ये ते पडले. मग हेच कुठेतरी लाट त्याला कारणीभूत होती का शेतकरी संघटनेतले नेते असतील किंवा शेतकऱ्यांचे नेते हे निवडणुकीच्या राजकारणात टिकतच नाहीत असं दिसतं का? नाही, ते चुकीच्या वेळेस घेतलेला निर्णय होता. अच्छा, ती वेळ चुकीची होती का तर भावना काय होती, इंदिरा गांधीची हत्या हे सगळी लाट त्या दिशेनं होती. आणि असल्या सगळ्या लाटेच्या विरोधामध्ये जाऊन आपण निर्णय घेतल्यामुळे लोकांना आवडला नाही, दुसरं काही नाही. नाहीतर मग ते जमून गेलं असतं पण ते झालं नाही ते व्यवस्थित. ते शरद जोशी तुम्हाला मानसपुत्र मानायचे, तुम्हाला अध्यक्षही केलं होतं त्यांनी, इतकं म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं तुमचं संघटनेत. मग तरीही तुम्ही शेतकरी संघटना का सोडली? शेतकरी संघटना मी सोडली नाही. मला शरद जोशींनी भारतीय जनता पक्षामध्ये पाठवलं. त्यांनी स्वतःहून पाठवलं? हो, असे शेकडो कार्यकर्ते आज पण जिवंत आहेत की ज्यांना हे माहिती आहे. खरं तर ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले, शरद जोशींनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की एवढ्या जवळचा पंतप्रधान आत्ता माझ्या आयुष्यात होणे नाही. आणि म्हणून मी जे काही शेतकऱ्याच्या भल्यासाठी जे बोलतोय किंवा मी तुम्हाला जे शिकवलोय ते आता कागदावर आणि कायद्यात रूपांतर करून घ्यायची वेळ आलेली आहे. असला पंतप्रधान होणे नाही. आणि म्हणून त्यांनी मला एक टास्क फोर्स तयार करून शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडवायचे आणि का सोडवायचे त्यासाठी एक टास्क फोर्स करायचा आहे. आणि त्या टास्क फोर्सचं मला ते अध्यक्ष करायला आलेत. त्याच्यामुळं मला आपण काय करायचं, जायचं का, आम्ही सगळ्यांनी एकमतानं सांगितलं जा म्हणून. कारण की त्याच सिनारिओमध्ये तुम्ही आणि शंकर अण्णा धोंडगे या दोघांनी शेतकरी संघटना सोडली होती. आणि त्याच्यानंतरच्या काही दिवसानंतर नरसी फाट्याजवळ एक सभा झाली होती शरद जोशींची. आणि त्यात त्यांनी असं गमतीशीरपणे उल्लेख केला होता तुमचा की प्रेमविवाह केला, एकाने पळून जाऊन केला, दुसऱ्याने परवानगी घेऊन प्रेमविवाह केला. म्हणजे परवानगी घेऊन प्रेमविवाह केलेले तुम्ही होते. हो, बिलकुल बिलकुल. म्हणजे कसं आहे की मला म्हणजे मग ज्यावेळेस त्यांनी हे केलं काय म्हणताय टास्क फोर्सचं अध्यक्ष केलं आणि मग म्हणजे अटलजी आणि अडवाणीजींनी शरद जोशींना टास्क फोर्सचा अध्यक्ष केलं. आणि मग इकडं प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी विचारलं शरद जोशींना की बाबा आता असं असं झालंय. तर शरद जोशींनी ह्या दोघांना विचारलं की बाबा मी काय देऊ तुम्हाला.
तर शरद जोशींनी त्यावेळेस सांगितलं की आम्हाला काही नको आहे, म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की आम्हाला काही नको आहे, आम्हाला फक्त तुम्ही पाशा पटेल द्या. हां, आणि मग ह्या दोघांनी माझी मागणी घातली शरद जोशींकडे. का तर त्याच्या आधी मला 5 वर्ष मुंडे साहेबांनी स्वतः माझ्याकडं, श्रीकांत जोशी आज पण हयात आहेत, माजी आमदार संभाजीनगरचे, ते माझ्याकडे येऊन म्हणले होते की आम्ही अकलूजच्या मोहिते पाटलांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना आम्ही मंत्री करणार आहे, जर तुम्ही येणार असाल तर आम्ही ते तुम्हाला आमदार करून मंत्रीपद द्यायला तयार आहे. म्हणजे मोहिते पाटलांच्या ऐवजी तुम्हाला मिळणार होतं. हो. आणि त्यावेळेस माझ्याकडे येऊन त्यांनी विनंती केली की तुम्ही होत आहे का. मी नाही म्हटल्यानंतर मग मोहिते पाटलाला केलं. आणि त्यावेळेस मी असं सांगितलं की शरद जोशी आम्हाला सांगायचे दारिद्र्य आमचं वैभव आहे, म्हणून मी श्रीकांत जोशींना सांगितलं की दारिद्र्य आमचं वैभव आहे आणि आम्हालाही तुमचे सुख समाधान आणि गाड्यान घोड्यान आमदारकी आम्हाला नको आहे. आम्हाला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करायचा आहे आणि आमचा जन्म संघर्ष करायसाठी झालेला आहे, असं म्हणून मी ते नकारलं. परंतु मी नकारलो म्हणजे काय तर हे शरद जोशीची परवानगीच्या आधी गपचिप चालू होतं, तर आम्ही ते नकारलो. आणि नकारल्यानंतर मग त्याच्या आधी तर मी 99ची निवडणूक लढवली होती शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रवादीकडनं. हां, का तर त्या काळात सुद्धा एक चमत्कार झाला होता की शिवसेना आणि भाजपची आघाडी झाली आणि मग आम्हाला असं शरद जोशी सांगायचे की भाजप आणि शिवसेना आपल्याला ह्या आघाडीमध्ये घेणार आहे आणि आपल्याला काही जागा देणार आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेने सांगितले की भाजपला सोबत याला शेतकरी संघटनेला घ्यायचं नाही. मग आयत्या वेळेला त्यांनी आम्हाला नाही म्हणून सांगितलं. मग शरद जोशीने आम्हाला काय सांगितलं की तुम्ही एक काम करा की अपक्ष लढा. आम्ही म्हणलं आमच्याकडे कुठं पैसे आहेत, आम्ही नाही लढणार म्हणलं अपक्ष. मग त्याच्यापेक्षा म्हणलं एक काम करूत आम्ही की आता शरद पवार बाहेर पडलेत काँग्रेसमधून, बरं झालं की काँग्रेसचे 2 तुकडे झालेले आहेत, काँग्रेस आता मरणार आहे. आणि मग आम्ही एक असा विचार केला की समजा एक मोठं दगड आहे, ते दगड जर फुटत नसेल तर त्याच्यामध्ये बारीक चीर सापडते का बघायचे आणि त्याच्यामध्ये आपले पार टाकून ते दगड चे 2 तुकडे करायचे असतात. आणि योगायोगाने इथं तर सान दिसलेले म्हणलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस या या ह्याच्यामध्ये काय म्हणतो जी फूट दिसलेली याच्यामध्ये आपली पार टाकून ह्याची पार काँग्रेसचे 2 तुकडे करून टाकूत आपण. आणि मग आहे म्हणलं मग एक चांगली गोष्ट आहे की आपण पर्याय निवडला पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन, आत्ता सध्या मोरेश्वर टेंबुर्डे नाही आहेत, खरं तर ते मोरेश्वर टेंबुर्डे साहेबांनी आम्ही दोघांनी आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला शरद पवार साहेबांवर युती करायची आहे. तर आम्हाला सगळ्यांच्या विरोधात म्हणजे कोणाच्या? भाजप, शिवसेना? नाही, शेतकरी संघटनेतल्या सगळ्या नेत्यांना वाटायचं की आपण भाजप शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे. पण भाजप शिवसेना घ्यायला तयार नव्हती. मग सगळ्याकडे आमच्याकडे कसं होतं की शरद जोशी म्हणतील ते पूर्व दिशा होती, पण आम्ही बंडखोरी केली त्या काळामध्ये की आम्ही बी शरद जोशीचे शिष्य होतो. पण विषय असा आहे की आमच्याकडे फाटकी दमडी नाही खिशामध्ये आणि निवडणुका लढवायचे, कोण मरायचं. त्याच्यापेक्षा आम्हाला शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की जर तुम्ही आमच्या सोबत येऊन जर लढणार असाल तर निवडणुकीचा खर्च बी देतो आणि तुम्हाला जागा बी देतो आणि तुमच्यावर युती बी करतो. मग आम्ही म्हणलं की बा आम्हाला देसाल तुम्ही 5-10 लोकांना तिकटं, आमच्या बापाचं काय, शरद जोशीचं काय. तर आम्ही म्हटलं त्यांना मी राज्यसभेवर घेतो असं बोलले होते शरद पवार. बिलकुल शरद म्हणजे डील अशी झाली होती की शरद जोशींना राज्यसभेवर घ्यायचं आणि शेतकरी संघटनेतल्या 7 ते 8 लोकांना तिकीट द्यायची. हो, असं ठरलं. आणि मग आम्ही काय केलं की शरद जोशीच्या अप्रोक्ष मी शरद पवार साहेबांना भेटलो. त्यांना काही खबरच नाही, त्यांना खबर नाही. आणि मग ह्यांनी सांगितलं की बा तुम्ही जर येणार असाल तर मी असं करायला तयार आहे. मग एकदा अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शरद जोशीने डिक्लेअर केले की भाजप शिवसेनेवाले आपल्याला घेत नाहीत. आहे म्हणलो आपण शरद पवार साहेबाबरोबर निवडणूक लढवत. तर त्यांनी सांगितलं की शरद पवारबरोबर आपल्याला घेणार नाही. मी म्हणलो 12 तासाच्या आतात मी युती करतो म्हणून सांगितलं. त्यामुळे कसं का तुम्हाला काय करायचं आहे माझ्यावर सोडा म्हटलं. माझं पहिलंच शिजलं होतं बोलणं झालं. आणि म्हणून मी रात्री 8 वाजता शरद जोशीनं सांगितलं की उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत मी युती करतो. आणि बरोबर मी शरद जोशी साहेबाच्या घरून उतरलो आणि बारामती हॉस्टेलला सकाळी जाऊन भेटलो पवार साहेबांना आणि त्यांना सांगितलं की बाबा आमचा बाप तयार आहे तुमच्यावर युती करायला. असं आम्ही त्यांना सांगितलं. तर त्यांनी ठीक आहे, आम्ही तुम्हाला 3 लोकसभा देऊत, 6 विधानसभा देऊत, सगळ्या निवडणुकीचा खर्च देऊत आणि शरद जोशीला राज्यसभेवर देऊ. मी म्हणून मग लगेच 12 तासाच्या आत मी जाऊन सांगितलं, झालं अलायन्स.
मग आम्ही लढवली निवडणूक. मग आमचे प्रॉब्लेम झाले की आम्ही अपक्ष म्हणून लढवाय, म्हणजे आम्ही युती तर राष्ट्रवादी बरोबर केली, पण चिन्ह आम्ही आमच्या मनासारखं घेऊ. अच्छा. ते मी आणि हे ऐनवेळी हे झालं चिन्हाचा घोळ. मग मी सांगितलं मी नाही बाबा, मी तर चिन्ह घड्याळच घेणार. तिथं सूर्यकांता पाटील नांदेडच्या होत्या, त्यांना ते मराठवाड्याचे प्रमुख होत्या, त्यांना मी जाऊन सांगितलं की मला घड्याळ घ्यायचंय. ते म्हणले आम्ही घड्याळ नाही देणार. मी म्हणलो का देणार नाही, मी तुमच्यावर निवडणूक लढवतोय. मग त्याच्यामुळे ते राष्ट्रवादीची बी काही काळ नाराज झाले होते आणि शेतकरी संघटनेवाले बी नाराज झाले. पण का द्यायला तयार नव्हते ते घड्याळ चिन्ह? शरद जोशीने सांगितलं होतं की आम्ही तुमच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, तुमच्या सोबत लढवणार, पण तुमच्या चिन्हावर लढणार. पण तुमचं म्हणणं होतं घड्याळ चिन्ह. मग निवडून यायचं असं तर काही केलं पाहिजे. एकदा निवडून तर या ना, पुन्हा बघूत काय करायचंय ते. बरोबर आहे, सत्तेत आलं पाहिजे, सत्तेत गेलं पाहिजे म्हणून आपली इच्छा होती आपलं करायची. आणि मग आम्ही लोकसभा लढवली. चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूरची एक लोकसभा मिळाली ती आम्हाला, नांदेडची आणि लातूरचा मी उमेदवार होतो. मला 1,82,000 मतं मिळाली. आणि त्या काळामध्ये गडबडी झाल्या. ते गडबड झाल्या नसते तर मी 100% निवडून आलो असतो. काय गडबडी झाल्या? बऱ्याच गडबडी कॅमेऱ्याच्या समोर बोलता येत नाही. होते बऱ्याच गोष्टी असतात. नाव न घेता सांगा. नाही, नाव न घेता म्हणजे विचारण्याचा उद्देश आहे की अशा गडबडी काय होतात बाबा, पडद्यामागे असं काय घडतं की ऐन वेळेस सगळी गणितच बदलतात? कसं आहे की शेतकरी संघटनेनंच माझ्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिले त्या काळामध्ये. शेतकरी संघटना म्हणजे जोशी? शरद जोशीच्या शेतकरी संघटनेमधलेच काही लोक विरोधात केले काम, म्हणजे विरोधात बोलले. जे वातावरण तयार झालं होतं. आणि स्वतः शरद जोशी माझ्या प्रचाराला आल्या ना. शरद जोशींनी पहिलीच सभा माझ्या सभेपासून सुरुवात केली त्याने प्रचाराची. त्याच्यामुळे ते आले, परंतु गोंधळ करून टाकला. आणि मग एका बाजूला संघटनेमध्ये गोंधळ झाला. मेसेज असा गेला की शरद जोशीच्या मनाच्या विरोधामध्ये पाशा पटेल निवडणूक लढवतो. पण जोशी तर सभेला आले, परंतु मधून तर हवा तयार केली गेली अशी एक. आणि दुसरीकडं इकडं चर्चा अशी झाली की शरद पवारने पाशा पटेलला म्हणजे मुसलमानाला उभं केलं कशासाठी, तर शिवराज पाटील चाकूरकरला पाडायसाठी. पण मग हे पाशा पटेल तर निवडून येत नाही, परंतु भाजपचा माणूस निवडून येतो अशी चर्चा झाली. मग त्याच्यामुळे त्या चर्चेचा परिणाम मला उलटा झाला की मुस्लिम मतं सगळे काँग्रेसला गेली, मला काही मिळालीच नाही. मला फक्त शेतकरी मतं मिळाली आणि त्याच्यामुळं मी काही निवडून येऊ शकलो नाही. परंतु माझ्या तालुक्याच्या निलंग्याच्या सभेला ज्यावेळेस शरद जोशी आले त्यावेळेस 1 लाख ते 1.5 लाख लोक सभा ऐकायला आले होते. शरद पवार साहेबांनी 2दा हेलिकॉप्टर फिरवून ती सभा दाखवली आणि मला म्हणले की 2.5 लाख मताने तू निवडून येतोस, शरद पवार साहेबांनी सांगितलं. आणि मग सगळ्यात म्हणजे आनंदाची गोष्ट मी त्या काळात जी घडलेली होती की पवारसाहेबाच्या बारामतीच्या समारोपाच्या सभेला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. अरे वा. म्हणजे आपलं त्यावेळेस आपण त्या दरम्यानच्या सगळ्या घडामोडी. शरद पवार आणि शरद जोशी यांचं कसं रिलेशन होतं? कारण की युती तुम्ही जरी करून दिली असेल तर त्यांचे संबंध कसे होते? ती मनातून युती झालेली नव्हती. शरद जोशी शरद पवारांना स्वीकारायला तयार नव्हते आणि शरद पवार शरद जोशींना मनापासून दोन्ही स्वीकारले नाहीत. पण राजकीय अपरिहार्यतेपोटी त्याने ते केलं. आणि मग झाले गोंधळ झाले की शंकर धोंडगे गेले, मग आम्ही गेलो. मग काही निमित्ताने शंकरांना धोंडगे राष्ट्रवादीत गेले. मग ते नंतर झाली घटना. मग हे निवडणूक संपल्यानंतर शंकर धोंडगे शरद पवार बरोबर बोलले आणि ते तिकडे गेले. आणि मग मला शरद जोशी म्हणले की तू आता भाजपमध्ये जा, त्याने इकडे गेले तर आपण बरोबर बॅलन्स करू. आणि मला मग ते भाजपमध्ये पाठवलं निवडणुकीनंतर, लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या घटना घडल्या. अच्छा. आणि मग नंतर हे सगळं डॅमेज कंट्रोल किंवा त्यानंतरच्या निवडणुका झाल्या शेतकरी संघटनेकडून, म्हणजे वर्कआउट झाले का पुढे काही? नाही, नंतर जी आमचं पावित्र्य, जी आमची उंची, जी आमची ताकद, जे आमचं जे सगळं सामर्थ्य होतं ते एकदा गेल्यानंतर मग काही राहत नसते. ते निघून गेलं. सगळं निघून गेल्यानंतर मग काही जीव राहिलेला नाही. ती जी ताकद होती गावागावातली ते पुन्हा नंतर राहिली नाही. ते चमत्कार झाला, काहीतरी गोंधळ झाला आणि सगळी ताकद आमची मातीमोल झाली, फिसकटली. आणि हळूहळू जे एक हवा तयार झाली होती शेतकरी चळवळीची,
आणि मग हळूहळू ही शेतकरी चळवळ बॅकफूटवर गेली. याला कोण जबाबदार आहे? कार्यपद्धत चुकली शरद जोशींची, का शेतकरी वर्ग मतं देत नव्हता किंवा ते सपोर्ट मिळत नव्हता, ग्राउंडवरती ते वातावरण नव्हतं, नेमकं काय झालं? म्हणजे 99च्या निवडणुकीनंतरही काही असं झालं असेल की हळूहळू शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी होती, कधी काळी हवा तयार केली आणि एकदम बाजूला फेकली गेली? नाही, आमचे काही धरसोड निर्णयाचा परिणाम झाला नेतृत्वाकडनं. एकतर कसं आहे की शरद जोशींनी निवडणूक लढवायला नको होती. शरद जोशी निवडणुकीला थांबले आणि मी प्रचारला जाणार नाही म्हणून सांगितले. असं कसं होतं? तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि शरद जोशी जर प्रचारला गेले असते तर 2 ठिकाणातून थांबले होते, तर दोन्ही ठिकाणातून नक्की दोन्ही ठिकाणी ते निवडून आले असते. जर शरद जोशी जर त्या काळामध्ये जर निवडून आले असते तर महाराष्ट्रामध्ये अजून वेगळा चमत्कार झाला असता. बरोबर आहे. त्यांनी निवडणुकीचं फॉर्म भरले आणि मी जाणार नाही म्हणले, असं कुठं होतंय? पण असं का केलं असेल त्यांनी? माहिती नाही. झालं ते, जे झालं ते आमच्या त्या चुका होत्या. आणि ते राजकारण करायचं तर मग राजकारणात सारखं करायला पाहिजे होतं, तर मग त्याच्यामध्ये खूप मोठं यश आलं असतं. ते झालं नाही. पण तरी सुद्धा नंतर राज्यसभेवर शरद जोशींना घेतलं, भाजपकडूनच घेतलं होतं. आणि मग तुम्ही भाजपमध्ये आलात आणि तुम्हाला भाजपमध्ये आणण्यासाठी कुठेतरी दुवा ठरले होते गोपीनाथ मुंडे देखील आणि महाजन देखील. गोपीनाथ मुंडेंना तुम्ही एवढा आवडलात म्हणजे तुमच्यात काहीतरी स्पार्क त्यांनी पाहिला असेल. त्यांच्यासोबतची तुमची भेट पहिली कशी होती? नाही, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे शरद जोशींनी मला तिरुपतीला घेऊन गेले आणि आमची एक तिथे दक्षिण भारतातल्या सगळ्या 4 राज्यातल्या संघटनाची 3 दिवसाचं शिबिर होतं. ते शिबिरात आम्ही होतो, तर ते शरद जोशी म्हटले की 3 दिवसामध्ये त्यांनी मला एक गोष्टीची मानसिकता माझी तयार केली की तुला भारतीय जनता पक्षामध्ये जायचं आहे. मग ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये जायचं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं, तर मग मी काही तयार होत नव्हतो. परंतु आम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला ज्यावेळेस गेलं आणि ते गाभाऱ्यात गेल्यानंतर शरद जोशी मला म्हटले मला गुरुदक्षिणा दे. तिरुपतीच्या मंदिरात गेला? मग म्हटलं आता यांना खूपच म्हणजे यांच्या मनात आहेच. तर मग माझी इच्छा नव्हती शेतकरी संघटना सोडायची. मग त्यांनी आता म्हणल्यामुळं मी म्हणलं ठीक आहे चला, मी दिली गुरुदक्षिणा. मग ते म्हणले जा मुंबईला जा आणि गोपीनाथ मुंडेला भेट. आणि मग मी पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे साहेबाकडे गेलो आणि मी काही त्याच्या आधी काही भेटाभेटी नव्हती माझी झाली. कोणतं साल होतं ते? 2000 मध्ये. मग मी गेलो आणि मग त्यांना सांगितलं की मी पाशा पटेल आहे आणि मी असं ऐकलं की मी भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहे. तर ते म्हणले हो तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं. म्हणलं कधी यायचं आहे? तर ते म्हणले तुम्ही म्हणाल त्यावेळेस. मी म्हणलं माझी एक अट आहे. तर ते काय म्हणले तू काय अट आहे? तर मी म्हणलं की मी छातीवर जे बिल्ला लावला आहे शेतकरी संघटनेचा मी ते काढणार नाही. बिल्लेसकट जर तुम्ही घेणार असाल तर मी येतो. त्यांनी म्हणलं ठीक आहे. मग मी बिल्लेसकट शेतकरी संघटनेमध्ये मी म्हणजे मी बिल्ला लावूनच येणार, त्याशिवाय येणार नाही असं मी मुंडे साहेबासमोर प्रस्ताव ठेवला. आणि मग त्यांनी म्हणले की मला प्रमोदजीला विचारावं लागेल, 2 दिवस जातील, तू 2 दिवस थांब म्हणले. मी 2 दिवस मुंबईतच थांबलो आणि त्यांनी मला सांगितलं की प्रमोदजींनी सांगितलं की मला म्हणजे मुंडे साहेबांनी सांगितलं की प्रमोदजींनी मला सांगितलं की तुला बिल्लेसकट प्रवेश द्यायचा आहे. म्हणजे असा पहिलाच पक्षप्रवेश असेल जे पूर्वाश्रमीच्या पक्षाच्या बिल्ल्यासोबत भाजप. मैंने कबूल किया तुझको तेरे मेहर को असं आमच्या समाजामध्ये लग्नात म्हणते तसं पाशा तुलाही स्वीकारलं तुझ्या बिल्ल्यालाही स्वीकारलं. असं मग मी 3 वर्ष बिल्ला माझ्या छातीवर ठेवून मी काम करत होतो. नंतर प्रॉब्लेम असा आला की संघटनेतले शेतकरी संघटनेतील लोक म्हणलेले संघटनेत बी तोच नेता आणि भाजपमध्ये तोच नेता असं म्हणून त्यांनी मग खूप मोठे पुन्हा प्रॉब्लेम सुरू झाले म्हणून मी बिल्ला काढून टाकला. ते 3 वर्ष म्हणजे भाजपमध्ये होता 3 वर्ष बिल्ला तुम्ही घातला? हा बिलकुल. आणि नंतर तो काढून टाकला? नंतर काढून टाकला. हे टोमना टोमनी सगळे नेतृत्वाचे भांडणं त्याच्यामुळे मग मी बिल्ला काढून टाकला, नाहीतर मी बिल्ला काढलो नसतो. महाजन आणि मुंडेंचं राजकारणही तुम्ही जवळून पाहिलंय, त्यांची मैत्री देखील पाहिली आहे. गोपीनाथ मुंडे आणि महाजन हे जे डेडली कॉम्बिनेशन आम्हाला महाराष्ट्राला दिसतं ते कसं आहे तुमच्याकडनं ऐकायचंय? कसं आहे बरं का, हे समीकरण एवढं वेगळं रसायन होतं की प्रमोद महाजन एक असा हर हुन्नरी माणूस, भाषेवर प्रभुत्व, हिंदीवर प्रभुत्व, इंग्रजीवर प्रभुत्व, संघटन कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी त्या माणसापाशी होत्या. आणि मग असं सगळं असलेला माणूस दिल्लीमध्ये पक्ष त्यांच्या हातात होता.
आणि महाराष्ट्रामध्ये एक बहुजनाचा चेहरा असलेला गोपीनाथ मुंडे, आणि या माणसाचं संघटन कौशल्य एवढं पराकुटीचं होतं की सगळ्या जाती धर्मातली माणसं ते गोपीनाथ मुंडेकडे आकर्षित व्हायची. आणि मग महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा सर्वसमावेशक भारतीय जनता पक्ष आहे हे चित्र गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पक्षाचं तयार करून दिलं. मास लीडर काय म्हणतात ते गोपीनाथ मुंडेंकडे पाहून कळतं. का तर ते एक जादू होतं. गोपीनाथ मुंडे म्हणजे एक जादूच होती. का तर लोक त्यांच्याकडे यायचे, लोक त्यांना बोलायचे, लोकांचे ज्या पद्धतीने त्यांचे प्रश्न मिटायचे ते सगळं बघितल्यानंतर त्यांच्याकडे आलेला माणूस कधी रिकामी जात नव्हता, कुठलाही विषय घेऊन येऊ, आणि त्याचं सगळं जे काही काम आहे ते करूनच त्याला पाठवायचे. त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर मी पूर्ण देशभर फिरलो. म्हणजे योगायोगानं मला फिरायला मिळालं. माझ्याकडे कमीत कमी 1 लाख लोकांनी आत्तापर्यंत सांगितलं असेल की मुंडे साहेब गेल्यामुळे माझं नुकसान झालं. तो गावातला चहाचा ठेलेवालाही म्हणतो गोपीनाथ मुंडे गेल्यामुळं आमचं नुकसान झालं, आणि तो गाडीवरचा हमाल बी म्हणतो गोपीनाथ मुंडे गेल्यामुळं आमचं नुकसान झालं. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनचा तो लाल कपडे घातलेला कुली बी म्हणतो गोपीनाथ मुंडे गेल्यामुळं आमचं नुकसान झालं. गावातला शेतकरी म्हणतो आमचं नुकसान झालं. मी म्हणतो माझं नुकसान झालं. का तर असं म्हणजे, आणि कुठल्याही दिल्लीतले बी लोक म्हणते ना राजस्थानमध्ये की एका माणसाचं जाण्यानं असं काय झालं की लाख लोक सांगतात की माझं नुकसान झालं इंडिव्हिज्युअल. त्यानंतरची एक लाट. म्हणजे सामूहिक नुकसान होणं मी समजू शकतो, पण इंडिव्हिज्युअल लोक म्हणायचे. समजा आता इंदिरा गांधी गेली देशाचं नुकसान झालं हे मी समजू शकतो, प्रमोदजी गेले देशाचं नुकसान झालं असं मी म्हणू शकतो, किंवा असं आपण जे काही असे मोठे माणसं जे होते ते देशाचं नुकसान झालं. परंतु इंडिव्हिज्युअल माझं नुकसान झालं असं एखादे नेता गेल्यानंतर म्हणणं, म्हणजे मी ते एकच माणूस बघितलं ते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब. काय म्हणजे त्यांनी एवढ्या लोकांना काय दिलं होतं म्हणजे आपण आपल्या शब्दात नाही सांगू शकत. परंतु एक आम जनभावना, एक लोकनेता गेल्यानंतर म्हणजे हे माझ्या घरातलं आणि माझा माणूस गेला आणि ह्याच्यामुळं माझ्या व्यक्तिगत जीवनावर परिणाम झालेला आहे असं तो माणूस गेल्यानंतर लाखभर लोक, म्हणजे लाखभर लोक तरी बोलले असतील असा एकच नेता महाराष्ट्राला होता, तो म्हणजे गोपीनाथ मुंडे. आणि जेव्हा हे गोपीनाथ मुंडे असतील म्हणजे भाजप आणि सेना एकत्र होती तेव्हा तुम्ही तर राजकारण जवळून पाहिलं मुंडेंचं. गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे हे जे रिलेशन आहे ते तुम्ही पाहिलंच असणार आहे. हो बिलकुल. प्रश्न काही असं सांगू शकता की हे 2 नेते असे होते ज्यांना मांडणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे, आणि ते दोन्ही नेते आपापसात कसे होते? नाही, आपसामध्ये म्हणजे कसं आहे बरं का की आत्ता जे शिवसेनेची जी वाताहत झालेली आहे त्याची बीज तवापासूनच आहेत. तेव्हापासून हा, मातोश्रीवर 15-15 दिवस वेळ न मिळणे, कोणाला न भेटणे, हे जे कल्चर आहे ह्याचं मातोश्रीचं ते तवापासूनच होतं. म्हणजे बाळासाहेब असल्यापासूनच. हा बिलकुल. असं काही लगेच भेट मागितली आणि मिळाली असं होत नव्हतं. म्हणजे बाळासाहेबांच्या भेटीसाठी 15-15 दिवस थांबावे लागायचे. बिलकुल. तेव्हा ही नाराजी होती बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात. बिलकुल. म्हणजे उद्धव ठाकरेंना आता बोललं जातं की मातोश्रीचं कल्चर असं आहे, उद्धव ठाकरे वेळ देत नाही, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं तसं होतं. तसं ते सगळ्यात मोठं जे प्रॉब्लेम जे झालेलं आहे ना, मातोश्रीचं जे प्रॉब्लेम झालं किंवा शिवसेनेचं प्रॉब्लेम झालंय, बाकी त्यांच्याकडे काहीच दुसरे विषय नव्हते, फक्त हे भेटत नाहीत. हा एकमेव त्या काळातलं सुद्धा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती होत्या, आणि सगळ्यात मोठं कारण हे होतं वेळेचं, वेळ न देण्याचं, भेटणंच नाही. गोपीनाथ मुंडेंसोबत असं कधी व्हायचं? हा बिलकुल. गोपीनाथ मुंडेंसोबत बिलकुल. प्रमोद महाजनांसोबत असं व्हायचं. मोठे नेते होते, मोठे पद होते. तरी असं होतं. मग त्या दोघांच्या संबंधांवरती परिणाम झाला, जे काही राजकीय असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील हो, परंतु गंमत अशी की भेट न होणं. खरं तर म्हणजे माणूस मेलेलं चालते पण संवाद मेलेलं चालत नसते, पण ते व्हायचं. पण त्यावेळेला काळात ताकद होती त्यांची, मग ते जमत होतं. म्हणजे रेटलं गेलं. आता नंतर जशी त्यांची ताकद कमी झाली आणि या स्वभावामुळे मग दोन्हीकडून नुकसान व्हायला सुरुवात, लोकांना सहन होणार नाही ही गोष्ट. बिलकुल. मग सर्वसामान्यांचं काय? जर गोपीनाथ मुंडेंना मातोश्रीवरती वेळ मिळत नव्हता. बिलकुल.
काय असं आठवतो प्रसंग किंवा असं गोपीनाथ मुंडे बोलले असे एक नाही 1000 गोष्टी आठवतात. एक गोष्ट काय हे हे म्हणजे मूळ प्रॉब्लेमच होता, त्या मातोश्रीचा प्रॉब्लेमच आहे. हा, वेळ न देणे. पण हे कोऑर्डिनेशन काही झालं युतीमध्ये एकत्र होते म्हटल्यावरती आणि तुम्ही मुंडेंच्या जवळ होतात. मी काय सांगितलं की बऱ्याच वेळेस अशा घटना झालेल्या आहेत की त्यांनी 15-15 दिवस वेळ दिलेला नाही, असे झालेले आहेत त्या काळात. आणि हे जर होतं ना तर मग राज ठाकरे सुद्धा तिथून गेले नसते. हे जर प्रॉब्लेम नसता तर सेम हाच प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम, सगळे तिथं प्रॉब्लेमच येत. म्हणजे माझ्या दृष्टीनं मी जेवढं की पाहिलं तेवढं. राज ठाकरे पण म्हटले की बडवे आहेत बाळासाहेबांच्या आजूबाजूला, तर तोच एक इश्यू कॉमन होता आणि आताही तोच कंटिन्यू आहे. गोपीनाथ मुंडेंसोबत तुम्ही होतात, गोपीनाथ मुंडेंची वेळ लगेच मिळायची का? आता मातोश्री सारखं तर नसेल इथे. नाही, आम्ही गोपीनाथ मुंडेची वेळ कधीच घेतली नाही आयुष्यात. डायरेक्टच जायचं आम्ही कधी पण. म्हणजे काही आम्ही म्हणजे एकतर कशी गोष्ट होती की 12 वर्ष मी 24 तास सोबतच राहील. रात्री ते झोपायला गेल्यानंतर मी त्यांना सोडत होतो, नाहीतर मी कायम सोबत असायचो. कायम दौऱ्यावर असल्यानंतर मी असायचं. त्याच्यामुळे अपॉइंटमेंट घ्यायची कधी वेळ आम्हाला कधी आलेली नाही. आणि गंमत अशी आहे बरं का की आता रात्री 8 नंतर 9 नंतर हे नेता भेटत नाही वगैरे वगैरे, अशा आता सध्या हे आता हे फॅशन झालेली आहे नेत्यांची. परंतु आम्ही गोपीनाथ मुंडे जर समजा परळीला मुक्कामाला असले की आम्ही लातूरून 12 वाजता निघत होतो. 12 वाजले म्हटलं चला आता साहेब झाले मोकळे, म्हणून आम्ही 12 वाजता निघणार, 1ला आणि 1:30ला तिथं पोहोचणार आणि मग पहाटे 3 आणि 4 आणि 5 वाजेपर्यंत गप्पा मारणार आणि पुन्हा लातूरला येणार. असं होतं. असं कोण नेता आहे सांगा मला? कधी रात पाठ कधी सापडणार आहे? अपॉइंटमेंट घ्यावे लागतात आणि तिथं तर जनता दरबारच असायचा रोजच, म्हणजे गर्दीच असायची. रोज 1000 आणि 500 लोक भेटल्याशिवाय त्यांचा दिवस जात नव्हता. ते विशेष वेगळा होता. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची दोस्ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. असे बरेच किस्से आहेत त्यांच्या दोस्तीचे जे बरेच लोकप्रिय आहेत. तुम्हाला एखादा काही प्रसंग आठवतोय का? मला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लातूरमध्ये विलासरावने बोलवून त्यांचा सत्कार केला. म्हणजे आपलं पक्ष पडलंय आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार आलंय आणि त्या माणसाला बोलून सत्कार करणं हा जो दिलदारपणा आहे तो विलासराव देशमुखामध्ये होता. आणि विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एवढी मैत्री, एवढी पराकोटीची मैत्री होती की एकाला टोचलं तर दुसऱ्याला रक्त निघाल एवढ्या पद्धतीनं. का तर माझ्या माहितीप्रमाणे की मुंडे साहेबाचं जे राजकारण होतं, लातूर तालुक्यातले मराठा बहुल गावं हे परळी विधानसभेला होते. आणि तिकडं थोडं जातीचं तर होतंच, परंतु विलासराव देशमुखाचं या सगळ्या गावावर वर्चस्व होतं. आणि मग या सगळ्या गावातल्या मराठा समाजाच्या लोकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये विलासराव मुंडे साहेबाला निवडून द्या म्हणायचे, निवडून आणायचे. त्या काळामध्ये जर समजा विलासराव जर मुंडे साहेबासोबत आले नसते तर कदाचित निवडणुकीचं म्हणजे ह्या मराठा समाजाच्या मराठा बहुल मताचं काही पण निगेटिव्ह परिणाम होऊ शकला असता. परंतु ते प्रामाणिकपणा म्हणजे एकदा मैत्री ठरली तर त्यांनी मनापासून दिले. नंतर मग मात्र जरी विलासरावचा तालुका होता तरी पण ते पूर्ण लोक हाडामासाचे मुंडे साहेबाचे झाले नंतर. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जात धर्माच्या पलीकडे जाऊन विलासराव साहेबांनी मुंडे साहेबासाठी काम केले, सूर्यप्रकाश इतके सत्य. परंतु नंतर त्यांच्यामध्ये सुद्धा आता म्हणजे घरात भांड्याला भांडं लागतच असते तसं मैत्रीत बी काही गोष्टी होऊ शकतात. त्यांच्यामध्ये मतभेद सुद्धा झाले. मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांच्यात एक एवढा पराकोटीचा मोठा मतभेद तयार झाला होता आणि ते दोघं एक दुसऱ्याला बोलत नव्हते. आणि एक दुसऱ्याला बोलत नव्हते हे त्यांचं बोलणं बंद झालं. परंतु त्यांच्या दोघांची बी इच्छा होती की ते बोलणं सुरू करावं. मग आता 12 मजल्यावर
मुंडे साहेब राहायचे आणि 6 मजल्यावर विलासराव राहायचे. मग मी एका दिवशी दिवसातून 10-15 वेळेस 6वरून 12वर गेलोय, 12वरून 6वर आलोय. यांचं मेसेज त्यांना, त्यांचा मेसेज आणला, यांचं मेसेज त्यांना, त्यांचं मेसेज आणला, आणि काही करून सगळे प्रयत्न करून शेवटी आपण त्यांची दोस्ती संध्याकाळपर्यंत करूनच दिली. जे 2-3 महिन्यापासून त्यांचं बोलणं बंद होतं. म्हणजे ही कट्टी या मित्रांची 2-3 महिने चालली. आणि मग आता हे विलासराव देशमुख साहेबाचा पोरगा जो हिरो झाला, त्याचं जे पहिलं सिनेमा प्रदर्शित झालं, तर पहिल्या शोला त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबाला प्रेशर करून बोलवले होते. म्हणजे एक दुसऱ्याला घरगुती त्यांच्या दोघाच्याही एक दुसऱ्याच्या कामामध्ये, किंवा ते पुण्यामध्ये असताना शिकायला असताना बी मित्र होते, राजकारणात बी मित्र होते, सभागृहात बी ते एक दुसऱ्याबद्दल म्हणजे खूप आपुलकीनं वागायचे. राजकारणात आत्तासारखं नाही कट्टमकट्टी. ते काही जर तिथं सभागृहात काही जरी असलं तर बाहेर निघाल्यानंतर जी दोस्ती होती ती वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते एकत्र असायचे. राजकारणाच्या मैत्री जागी. आणि ज्या दिवशी म्हणजे दुर्दैवाने ते प्रसंग यायला नको होतं की ज्या दिवशी विलासराव देशमुख गेले त्या दिवशी मुंडेसाहेब 5 किलोमीटर पायी, 5-6 किलोमीटर पायी गेले होते त्यांच्या अंत्यविधीसाठी. 5 किलोमीटर पायी. का तर एवढी गर्दी होती की ते गाडीच जात नव्हती. त्यांनी गाडी सोडली आणि 5 किलोमीटर पायी गेले. काय अवस्था असेल त्यांची. आणि ते जे शॉक त्यांना बसला, जसं प्रमोदजी गेल्यानंतर शॉक बसला मुंडे साहेबांना, तसं विलासराव देशमुख गेल्यानंतर सुद्धा मुंडे साहेबांना शॉक बसला होता. काय वाटतं की गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीमधली अशी कोणती उपलब्धी आहे? तशा तर बऱ्याच उपलब्धी आहेत, पण तुम्ही एखादा प्रसंग किंवा एखादा आंदोलन त्यांनी तडीचं नेलं असं काय, एखादी आठवण आहे, एखादा प्रसंग? बघा, शेतकरी संघटना, गोपीनाथ मुंडे आणि भाजप शिवसेनेचं आलेलं पहिल्यांदाचं सरकार, या सगळ्या गोष्टीचं यश जर मोजायचं असेल तर आता बाकीचं ते गुंडाचं एन्काउंटर वगैरे वगैरे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था टिकवण्यासाठी वगैरे वगैरे, म्हणजे मुंडे साहेबाच्या 1000 गोष्टी बोलल्या जातात. पण माझ्या दृष्टीनं मी आहे शेतकरी, मी शेतकऱ्याचे हित सांभाळणारा माणूस आहे आणि शेतकऱ्यासाठी लढणारा माणूस आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी म्हणजे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे जे होते त्यावेळेस मी जे बघितलेलं प्रसंग सांगतो तुम्हाला मी, की ज्यावेळेस पहिल्यांदा देशामध्ये शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं आणि आल्यानंतर आम्हाला प्रश्न पडायचा की काँग्रेसमध्ये आणि भाजप शिवसेनेमध्ये काही फरक आहे का, तसंच असतंय. आणि मग हे फरक काही दिसत नव्हतं. आणि म्हणून मुंडे साहेबांनी एकदा साखर कारखान्याच्या झोनबंदीच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन छेडलं. मग गोपीनाथ मुंडे म्हणजे शरद जोशी जे उपोषणाला बसले, म्हणजे युतीचा काळ आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे, त्याच्या आधीचा काळ कसा होता की आम्ही शेतकरी संघटना म्हणून ज्या ज्या वेळेस आंदोलनं करायचो त्या प्रत्येक वेळेस पोलीसवाले यायचे आणि रस्त्यावर बसणाऱ्या लोकाला एवढं ठोकायचे, एकतर जेलमध्ये पाठवायचे नाही तर दवाखान्यात पाठवायचे. परंतु पहिल्यांदा आमच्या 20 वर्षाच्या काळामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट घडली की आम्ही उपोषणाला, शरद जोशी उपोषणाला बसले, 35 बसा शेतकऱ्याने जाळल्या, कुठंही शेतकऱ्याला लाठ्या लावू दिली नाही गोपीनाथ मुंडेंनी. उलट म्हणजे मुंडे साहेब जिथं संभाजीनगरमध्ये उपोषणाला बसले होते तिथं शरद जोशींना भेटायला राज्याचे गृहमंत्री गेले आणि त्यांनी सांगितले व पहिलं आंदोलन समजून घेतलं. कसं आहे की आंदोलकाबरोबर चर्चा करणं सगळ्यात मोठा राजकर्त्याचं हे असतो, की स्वतः गोपीनाथ मुंडे साहेब शरद जोशीकडे गेले आणि त्यांनी म्हणले व नेमकं तुमचं आंदोलन काय. आणि त्या आंदोलनाची धग एवढी मोठी होती की 100 गावात एक साखर कारखाना आणि त्या कारखान्याचं ऊस फक्त ते 100 गावाचं ऊस त्या एकच कारखाना घेऊन जाईल अशा पद्धतीची झोनबंदी होती. आणि त्याच्यामुळं मग साखर कारखाने माजल्यासारखे वागायचे. चेअरमन की एखाद्या शेतकऱ्याचा विषय त्यानं जर दुसऱ्या पक्षाला मतदान केलं असं लक्षात आलं की पूर्ण त्याचा संसार उद्ध्वस्त करायचे. 3-3, 4-4 वर्षे ऊस उभं ठेवायचे शेतामध्ये, कारखान्याला आणायचे नाही. एकदा 4 वर्षे ऊस उभं शेतात राहणं म्हणजे माणूस मेल्याच्या पलीकडचं झालं अशी पद्धतीची ती पद्धत होती. आणि त्या पद्धतीला छेद देण्याचं काम पहिल्यांदा जर कोण केलं असेल तर मुंडे साहेबांनी केलं. मुंडे साहेबांनी झोनबंदी उठवली. झोनबंदी उठवल्यानंतर सगळ्यात चमत्कार काय झाला, शेतकरी खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आणि शेतकरी सांगितले की ऊस माझा आहे, मी कुणालाही विकीन,
हे शेतकऱ्याला आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य गोपीनाथ मुंडे साहेबांमुळे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळालं एक. आणि दुसरं त्याच काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी डी लायसेन्सिंग केलं साखरेचं. म्हणजे इकडं झोनबंदी उठली आणि दुसऱ्या बाजूला एक एक जागी एक बोर्ड लावून 3-3, 4-4 निवडणुका जिंकायची पुढारी. मी साखर कारखाना काढणार आहे, साखर कारखाना काढणार आहे. का तर तेव्हा लायसन्सच मिळायचं नाही. आणि अटल बिहारी वाजपेयीजींनी ह्या सगळ्या साखर कारखान्याचं डी लायसेन्सिंग केलं. आणि डी लायसेन्सिंग केल्यानंतर 1,000 रुपये भरून साखर कारखान्याची परवानगी मिळायची. हे ज्यावेळेस झालं आणि मग नवीन चमत्कार सुरू झाला. इकडं काटा आणि इकडं नोटा. म्हणजे पहिलं इच्छा होईल तेव्हा पैसे द्यायचे. पैसे भाव म्हणजे ऊस जायच्या पहिलं भाव निघायला सुरुवात झालं. झोनबंदी उठल्यामुळं माझं ऊस कुठे न्यायचं कुठे द्यायचं हे बी मला स्वातंत्र्य मिळालं. ऊसाच्या संदर्भामध्ये आणि कापसाच्या संदर्भामध्ये. कापसाचं सुद्धा तसंच होतं. 3-3 ग्रेडमध्ये कापूस विकलं जायचं आणि मग ते ग्रेडिंगसुद्धा बंद करण्याचे कापसामधलं करप्शन मोठ्या प्रमाणातलं हे एकाच आंदोलनामध्ये म्हणजे ऊसाचं आणि कापसाचं दोन्ही महत्त्वाचे विषय मुंडे साहेबांमुळे मिटले. आणि मग सगळे शेतकरी भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या संख्येनं आकर्षित झाले. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप जे हे भाजपला ऊसाचं काय कळतंय, भाजपला कापसाचं काय कळतं, असं सहकारातलं काय कळतं असं जे होतं ते आता तुम्ही बघताय की आता काँग्रेसच कुठं राहिली नाही, सगळ्या ठिकाणी भाजप झाली. असं जे चित्र झालं ते त्या काळातल्या सगळ्या निर्णयाचा परिणाम. त्या निर्णयामुळे मक्तेदारी थोडक्यात मोडून काढली. गोपीनाथ मुंडे 14 साली गेले, त्याच्या आधीचं असं काही आठवतं शेवटची तुमची भेट कधी झाली होती त्यांच्यासोबत? नाही, मी लोकसभेची निवडणूक संपली आणि गोपीनाथ मुंडे साहेब खासदार म्हणून शपथ घ्यायसाठी निवडणूक झाल्या दिवशीच गेले आणि मला घेऊनच गेले सोबत. ते तुम्ही सोबत होता? हां, मी सोबत होतो. मी ज्या दिवशी तो ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी पण मी दिल्लीतच होतो. योग असा आहे की त्या दिवशी ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला मुंडे साहेबाचं परळीचं सत्कार होतं. सत्काराच्या कार्यक्रमाला ते यायला निघाले होते. रात्री आम्ही जवळपास 10:30 वाजेपर्यंत बसलो होतो. आणि मग 10:30 वाजता ते म्हणले नाही आता मला उद्या जायचं आहे, मी लवकर झोपतो म्हणले. ठीक आहे म्हणून आम्ही घरी गेलो. परंतु पुन्हा मी महाराष्ट्र सदनवर गेलो आणि रात्री पुन्हा ते मला रात्री 1 वाजता फोन केले. 1 ते 1:30 वाजेपर्यंत आम्ही बोललो. आणि मग मी म्हणलो सकाळी मी तुम्हाला सोडायला येतो म्हणलो. परंतु ते मला नको म्हणले, कशाला जाऊ दे, मी जाऊन येतो म्हणले. आणि मी जर समजा किंवा मी नाही अजून कोण जर सोबत गेला असता तर ते ॲक्सिडेंट जरी झाला असता तर म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांचा जीव गेला नसता. त्याचं कारण आहे की ते गाडीत बसले आणि ड्रायव्हरने ब्रेक मारल्यामुळं ते आपटले ते. आणि आपटले म्हणजे लोकसत्ता पेपर वाचत बसले होते, बेल्ट लावले नव्हते आणि ब्रेक मारल्यानंतर त्यांची मान अशी आदळली सीटला. खरं तर त्यांच्या 2-3 ॲक्सिडेंट झाले होते आणि हे सगळं त्यांची मान ही काचेसारखी होती. त्यांना असं सरळ असं थांबून असं मागे बघता येत नव्हतं, त्यांना असं ओळावं लागायचं असं ते मानेच्या ऑपरेशनमुळं. आणि मग समजा सीट बेल्ट असतं तरी ते गेलं नसते, बाजूला कोण माणूस असतं तर ते ॲक्सिडेंट झाल्या बाजूच्या माणसाच्या अंगावर पडले असते, त्यांच्या मानेला झटका बसला नसता. त्यांच्या गाडीत कोणच नव्हतं म्हणून त्यांना त्या ॲक्सिडेंटमध्ये ते गेले, नाही तर ते गेले नसते. आणि मी येतो म्हटलं तर ते मला नको म्हणले, कशाला मी जातो म्हणले, का तर आम्ही कायमच मी सोबत राहायचं. त्या दिवशी तर मला जायचं नव्हतं तरी मी विमानतळापर्यंत येतो म्हणलो, परंतु ते नाही. आणि मग त्या ॲक्सिडेंटनंतर म्हणजे त्यावेळेसचे दिल्लीतले जे मंत्री होते आरोग्यमंत्री, त्यांनी सांगितलं की माझं मित्र फक्त सीट बेल्टमुळे गेला, असं त्यावेळेसची त्यांची प्रतिक्रिया होती. सीट बेल्ट न बांधल्यामुळं सीट बेल्ट एवढं सगळं झालं. आणि ही बातमी तुम्ही स्वतः गडकरींना दिली होती? हो. मी मग त्या दिवशी जे ॲक्सिडेंट झालं, ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता सगळ्यात जवळचं दिल्लीत माणूस कोण, तर त्यावेळेस तर मीच जवळचा होतो. मला त्यांचं नायर नावाचं पी होतं, त्याने मला फोन केला, असं झालं पटकन या. मी जाऊन बघितलं तर सगळे डॉक्टर त्यांच्या छातीवर असं हे करून बघत होते की हार्ट पुन्हा चालू होते का. ते काही झालं नाही. म्हणून मी तातडीनं गडकरी साहेबाला फोन केला, प्रकाश जावडेकरला फोन केला,
कोणच नाही जमलं तर शेवटी संघटन मंत्री रामलालजी त्यांना फोन केला आणि मग मला जेवढे जेवढे नंबर सुचतात ते सगळ्यांना केलं. पण ती वेळ अशी होती की सगळे झोपलेले होते, कोणीच फोन उचलला नाही. मग पहिलं मला फोन आला ते रामलालजी स्वतः, म्हणजे संघटन सरचिटणीस भारतीय जनता पक्षाचे. त्यांना मी बातमी दुर्दैवी सांगितली आणि सांगितल्यानंतर मग त्याने मग ती सगळ्यांना ती बातमी सांगितली आणि मग एक 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 माणसं यायला सुरुवात झाली. राजनाथ सिंग आले, आडवाणीजी आले, म्हणजे असं ते सगळं सुरू झालं ते. आणि मी जर समजा आता ते आता कशा म्हणजे असं व्हायला नको तर कोणतरी जर सोबत असतं तर ती घटनाच घडली नसती. मुंडेंच्या काळात तुमच्या खिशात विधान परिषदेच्या आमदारांचे नावं असायचे, म्हणजे ही यादी घेऊन तुम्ही खिशात फिरायचात असं म्हटलं जायचं. काय त्याच्या मागची कहाणी? नाही, आता ते निर्णय कोणाला तिकीट द्यायचे हे त्या काळामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ठरवायचे. आणि मी 2 निवडणुका तरी मी विधानसभेचे मी बघितलेले आहेत की ती यादी खरंच माझ्याकडे राहायची. मी अजून बी मला कालच एक आमदार भेटले की मी तुमच्याकडे आलो होतो म्हणजे तिकीट मागायला. असे खूप खूप म्हणजे आता मी आणि तुम्ही मला दिलं नाही असंही म्हणले असतील. असं मला त्या ते दोन्ही इकडे का निर्णय तर नेते करत असतात, आपण ते कारण ठरत असतो. मग आता आम्हाला काही लोक मुंडे साहेबाजवळ होते, हे आमच्यावर प्रेम करायचे म्हणून चांगलं बोलतात. काही लोक लय हरामखोर ते साहेबापाशी लिहून रे मस्ती करत होता असं शिवाय देणारे हे दोन्ही भोगावं लागतं. त्याच्यामुळे 12 वर्ष मी साहेबाच्या सावलीसारखा राहिलो मी साहेबासोबत. आणि मग त्या माणसाने मला जे प्रेम दिलं, म्हणजे त्यांनी मला भावाचं प्रेम दिलं, मला त्यांनी मुलासारखं प्रेम दिलं, त्यांनी मला नेत्यासारखं प्रेम दिलं, त्यांनी मला मित्रासारखं प्रेम दिलं. म्हणजे त्यांनी माझ्यासाठी जे म्हणजे त्यांच्या शब्दावर मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो होतो. आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर मला जे म्हणजे द्यायला पाहिजे होते त्या सगळ्या गोष्टी त्या माणसाने मला दिल्या. मला त्यांनी 6 गाड्या, 6 नवीन 4 चाकी गाड्या सफारीसारख्या 6 गाड्या त्यांनी मला दर 2 वर्षाला मला गाडी नवीन घेऊन द्यायची. आणि 2 वर्षांतर गाडी विकायला लावून दुसरी नवीन गाडी द्यायची. त्याचं कारण आहे की तुम्ही गाडी एकदा 2 लाख किलोमीटर चालली की मग ती गॅरेजला जाते. मग गॅरेजला जायची वेळ आली की गाडी विकून टाकायची. आपण काही गॅरेजवर बसायसाठी जन्मलेलं नाही, अशा पद्धतीनं ते मला म्हणायचे. त्याच्यानंतर मला आज माझी जी संस्था आहे त्या संस्थेची जमीन माननीय मुंडे साहेबांनी मला घेऊन दिलेली आहे. आज जी संस्था झाली आहे माझी फिनिक्स फाउंडेशन लोदग्याला, ते सगळं म्हणजे मुंडे साहेबाच्या मुळं मी ते सगळं उभं केल्यानंतर माझी काही ताकदच नव्हती. का तर मी मुंडे साहेबाकडे जायच्या आधी तर माझं स्वतःचं एक छोटं घर होतं लातूरमध्ये आणि गावाकडे शेती होती. आणि मग एकदा म्हणजे सगळ्यात मजेशीर गोष्ट की नेता कसा असावा की एकदा त्याने मला सांगितलं की लवकर या सकाळी 9 वाजता आपणाला परभणीला सभेला जायचं आहे. आणि मला 9ला यायला सांगितले, मला वाजले 11. 2 तास उशिरा गेलो. त्यामुळे मी राज्याचा नेता आहे, 2 तास तुमची वाट बघत थांबलोय, हे मूर्खपणा बरोबर आहे का वगैरे वगैरे सांगितलं त्यांनी मला. आणि मग म्हणले उशीर का झाला? मी म्हणलं सर माझी गाडी खराब झाली. गाडी कधीची? म्हणलं जुनी आहे 25 वर्षाची. एक नेता मी 25 वर्षाच्या जुन्या गाडीमध्ये फिरतो हे त्यांना त्या दिवशी समजलं. त्यांनी सभेला अजून 1 तास उशीर केला आणि नवीन बाजारातून गाडी आणून मला नवीन गाडी घेऊन दिली आणि मग आम्ही सभेला गेलो. त्याच्यानंतर मी जुन्या गाडीत कधी बसलो नाही आजपर्यंत. आम्ही तो किस्सा पण ऐकलाय, म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी तुम्हाला विचारलं होतं काय पाहिजे तुला, विचार जे पाहिजे ते माग. नाही, ते तर 2009च्या निवडणुकीचा किस्सा आहे. 2009च्या निवडणुकीला म्हणजे मुंडे साहेबाचा जो विजय झाला, देशामध्ये सगळ्यात जास्त मताने मुंडे साहेब निवडून आले होते. आणि मग ते निवडणुकीमध्ये सगळ्यात चमत्कार असा आहे की एक बघा की भारतीय जनता पक्षाला मुस्लिम समाज मत देत नाही असं म्हणतात, परंतु बीडमध्ये मोमीनपुरा नावाचा एक भाग आहे जिथं 100% मुस्लिम आहेत. आणि त्या ठिकाणी 9च्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेबाला 82% मुस्लिम समाजाने मतदान दिलं. तर ते देशातलं एकमेव उदाहरण होतं. दिल्लीमध्ये पत्रकारांच्या समोर मुंडे साहेबांनी कबूल केलं की मी मुस्लिम समाजामुळे निवडून आलोय. आणि पूर्ण ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कमीत कमी 65% मतदान मुस्लिम समाजाने
मुंडे साहेबाला केलं होतं. 14 मध्ये तुम्ही विधानसभा लढली होती औशाची, तेव्हा भाजपचे मुस्लिम उमेदवार तुम्ही एकमेव होतात? हो, मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव उमेदवार होतो. तेही तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या जवळ आहात म्हणून तिकीट देण्यात आलं होतं, कारण की भाजपमध्ये त्यावेळेस मुस्लिम उमेदवारांना खूप कमी तिकीट. मुंडे साहेब नव्हते तेव्हा, मुंडे साहेब नव्हते विधानसभेला. तर हे तिकीट तुम्ही स्वतःहून मिळवलं होतं, म्हणजे असं एक आहे ना? नाही, ते तिकीट माझ्यामुळे मिळालं नव्हतं. ते दिल्लीमध्ये ज्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डाची मी जे ऐकलंय, तर मला शाहनवाज हुसेननी सांगितलेली गोष्ट सांगतो. मला माहिती नाही, पण तो शाहनवाजने मला सांगितली. शाहनवाजने काय सांगितलं मला, की दिल्लीमध्ये ज्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग झाली त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी विचारलं, अरे पाशा को कहीं तिकीट दिया है क्या नहीं? तो बोले नहीं, अरे उसको दो तिकीट. आणि मग शाहनवाज हुसेन मला पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतून मला त्यांनी वॉशरूमचा बहाणा करून ते बाहेर आले आणि बाहेरून फोन केले, अरे तुझी तिकीट मिळ रही. आणि मग मी तर मस्करी समजली आणि मग मला गडकरी साहेबांनी सांगितलं की खरंच तुला तिकीट दिलंय. मग सगळ्याच्या आधी मला कळलं, युती तुटली त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची. तर युती तुटायच्या आधी 8 दिवस मला कळालं होतं की युती तुटणार आहे आणि ती जागा आमची शिवसेनेची आहे, तरी मला तिथं तिकीट मिळणार आहे, मला पहिलं कळालं होतं. औषधाची काय अशा म्हणजे काही लक्षणं अशी दिसली तुम्हाला भाजप शिवसेना युती तुटतीये म्हटल्यावरती? मला माहिती होतं युती तुटणार आहे. कोण कारणीभूत होतं? तर काय आता जे झालं ते झालं. ते त्या काळामध्ये सुद्धा जर ॲक्सेस जर असता मातोश्रीवर, संवाद जर नीट असता, तर युती तुटली नसती, आजपर्यंत तुटली नसती. फक्त काय तर संवाद, म्हणजे माझ्या दृष्टीनं, बाकीचे त्यांच्या असतील लाख गोष्टी, संवाद नसल्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत. असं एक बोललं जातं की मुंडे गेल्याच्या नंतर पाशा पटेल भाजपमध्ये अडगळीत पडले होते, तुमच्याकडे दुर्लक्ष झालं होतं पक्षाचं? नाही, अडगळीत वगैरे म्हणता येणार नाही. की मुंडे साहेब गेल्यानंतर मला 2-3 वर्ष थोडं प्रॉब्लेम झाला, परंतु नंतर 17ला मला कृषी मूल्य आयोगाचं अध्यक्षपद दिलं गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मी पदावरच आहे. बरोबर आहे, दुसऱ्यांदा ते पद. आता हे दुसऱ्यांदा मला हे पद मिळाले आणि मी आता एकमेव महाराष्ट्रामध्ये मी भाग्यवान माणूस आहे की मी राज्यात आणि केंद्रात 14 समितीवर काम करतोय. एवढ्या समित्यावर कोणीही भारतीय जनता पक्षाच्या कोण्या कार्यकर्त्याला एवढ्या संध्या नाहीत, एवढ्या संध्या मला मिळाल्यात. आणि आज पुण्यात आलो. मी कशासाठी आलो आहे तर कांद्याचा जो प्रश्न तयार झालेला, कांद्याचा जो प्रश्न तयार होतो वारंवार, ते कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने अशी कदाचित पहिल्यांदा अशी कमिटी तयार केलेली आहे. त्या कमिटीचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे. म्हणजे आता ही 15वी कमिटी आहे माझी. एवढ्या समितीवर मी काम करतो. पंकजा मुंडेंच्या राजकारणाबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांचं म्हणजे तुम्ही त्यांच्या निकटवर्तीय होतात किंवा आहात, काय म्हणायचं आम्ही? म्हणजे तुम्ही पंकजा मुंडेंसोबत राजकारण केलं किंवा त्यांच्यापासून तुम्ही दुरावलात? गोपीनाथ मुंडेंच्या नंतर पाशा पटेल पंकजा मुंडेंच्या सोबत आम्हाला का दिसत नाहीयेत? ते वयाचं फरक पडते ना. बरोबर आहे. म्हणजे मी मुंडे साहेबाबरोबर होतो त्या काळात, पंकजाताई आमच्या बरोबर राहायच्या, परंतु आता पंकजाताईचं नेतृत्वच आता मोठं तयार झालेलं आहे. आता त्यांना त्यांच्या समकालीन वयातली त्यांची टीम तयार करायची आहे. तर त्या टीममध्ये आमच्यासारख्याचं काही काम असाच काही कारणच नाही. परंतु जेव्हा केव्हा त्यांना गरज पडेल त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत असतो, आमची काही अडचण नाही. बरोबर. तुम्ही शरद जोशी, शरद पवार, पुन्हा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, विलासराव देशमुख आणि आता देवेंद्र फडणवीस, हे सगळ्या नेत्यांना जवळून पाहिलं. प्रत्येक नेत्याबद्दल एका वाक्यात तुम्ही काय बोलू शकता? नेता काहीतरी विशेष गुण असल्याशिवाय नेताच होत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात, त्याच्यामुळे ते नेते होतात. मी तर आता नरेंद्र मोदी साहेबांबरोबर बी बघितलंय, राजनाथ सिंग साहेबांबरोबर बघितलंय, मी अटलजी सोबत बी बघितलंय, मी अडवाणी साहेबांसोबत बी बघितलंय, मी शरद जोशी सोबत बघितलंय. मी एवढं भाग्यवान माणूस आहे की देशातले जे टॉपचे नाव आहेत त्या सगळ्या टॉपच्या नावाबरोबर मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि एक गोष्ट आहे की प्रत्येकजण आपले आपले वेगळे त्यांचे गुण असतात, प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असते आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते आपली आपली जागा निर्माण करतात.
आणि आज आता आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा विषय जर काही असेल तर आता खरंच देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल बोलायचं. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपलं नेतृत्व स्टॅब्लिश केले महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की आता म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी म्हणजे मराठा समाज असेल तरच राजकारण होते. हे जे काही हे होतं आत्तापर्यंतचं एक भ्रम होतं म्हणा का जे काही होतं ते म्हणा, परंतु त्या सगळ्या गोष्टीवर मात करून आत्ता महाराष्ट्राचा नेता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि सगळ्या जाती आणि धर्माचा विश्वास त्या माणसाला मिळालेला आहे. आणि बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा, लोकांचे प्रश्न समजून घ्यायची क्षमता, दानत आणि मग याच्यासाठी जो पूर्ण वेळ द्यावा लागतो. मी आता एक म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबाबद्दल जर बोलायचं जर झालं तर ह्यांचे मला वाटतं 24 तासापैकी 20 तास तरी ते पूर्णपणे कार्यक्रमामध्येच ते असतात, लोकांबरोबर असतात. तर एवढं सगळं असल्यामुळं आता त्यांच्या नेतृत्वात एक नवीनच चमत्कार दिसू लागलेला आहे आपणाला की विरोधी पक्ष शिल्लक राहील का नाही काही सांगता येत नाही. हा चमत्कार आहे का हे दुर्दैव आहे? चमत्कार आहे. विरोधी पक्ष नसणं हे चमत्कार कसं म्हणताय? नाही, एक मिनिट लक्षात घ्या, विरोधी पक्षात असलं पाहिजे, परंतु विरोधी पक्षातल्या लोकांनाच विरोधी पक्षात राहायचं नाही, त्याला काय करायचं आपण काय करणार आहे? म्हणजे हे काहीतरी एका व्यक्तीची जादू आहे म्हणून ते सगळे तिकडे आकर्षित होऊ लागलेले आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला खरा शेतकरी नेता तुम्हाला कोण वाटतंय? म्हणजे असा कोणता असं नेतृत्व आहे, नेता आहे की जो शेतकऱ्यांसाठी झपाटून काम करतोय? शेतकऱ्यासाठी झपाटून काम करणं हा विषय वेगळा आहे आणि शेतीचे प्रश्न समजून घेणं हा विषय वेगळा आहे. शेतकरी म्हणून घेणं विषय वेगळा आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेणं विषय वेगळा आहे. आज तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे अशी की आता शेतीचे प्रश्न एवढे विचित्र तयार झालेले आहेत की जे कोणाच्या लक्षात येत नाही. आजपर्यंत काय होतं, शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव नाही म्हणून शेतकरी संकटात आहे असं बोललं जायचं. आता काय झालंय, आता त्याच्यापेक्षा भयानक झालंय की वातावरण बदलाचा परिणाम शेतीवर मोठा झालेला आहे आणि वातावरण बदलाच्या परिणामामुळं शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होऊ लागलेला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये आता सगळ्यात मोठा वाटा जर कशाचा राहणार असेल तर वातावरण बदलाचा राहणार आहे. आता मी पूर्ण महाराष्ट्र जवळपास फिरल्यासारखं फिरलो आहे या सगळ्या 2-3 महिन्यामध्ये. मी काही गोष्टी बघितल्या त्या एवढ्या विदारक आहेत की आता कोकणामध्ये काजूचं फूल यावर्षी 50% जळून गेलं आहे. आंब्यामध्ये तसंच झालेलं आहे. चिक्कूमध्ये मी असं ऐकलं, परवा मी पालघर जिल्ह्यामध्ये 15-20 दिवस होतो, तर एका झाडाला 300 किलो निघायचं चिकू आता ते 50 ते 60 किलो निघाले. द्राक्षाच्या बागा लोकांनी उपटून टाकायला सुरुवात केलेली आहे. डाळिंबाची वाताहत झालेली आहे, केळीची वाताहत झालेली आहे. मग सगळ्याच पिकाची वाताहत जर होत असेल ह्याला कारण काय? ह्याला तापमान वाढ हे सगळ्यात मोठं कारण आहे. आणि मग आम्ही आता अजून बी कबूल करायला तयार नाही की ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे शेती उद्ध्वस्त होऊ लागलेली आहे. खरं तर मी आता खरं कोणाला म्हणन, मी खरं असं म्हणन की आता एक गोष्ट काय झालेली आहे की आता IPCCचा जे रिपोर्ट आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, IPCCच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे 2030 नंतर 40% शेतीमधले गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं, दुधाचं, माशाचं उत्पादन कमी होणार आहे. जर 40% उत्पादन जर कमी होणार असेल तर याची कारणं काय? ह्याचं कारण सगळ्यात मोठं जर काय असेल तर वाढलेल्या तापमानाचा परिणाम. ह्याचं कोण आज विचारच करायला तयार नाही. आणि म्हणून आता शेती जर वाचवायची असेल तर आता शेतीच्या समोरचे प्रश्न, एकतर आता शेतीमध्ये पहिलं संकट तयार झालं ते म्हणजे लेबर मिळत नाही. दुसरा प्रश्न आता तयार झाले, पाऊस वेळेवर येत नाही. आणि तिसरं तापमान वाढ. असे जर एवढे संकट जर असले तर शेती आणि शेतकरी वाचेल कसं? तर या गोष्टीचा अभ्यास जर आता आपण गांभीर्यानं केला नाही, आणि मला तर भीती अशी वाटू लागलेली आहे की आता शेती आच्छादनाशिवाय शेती होण्याची सुतराम शक्यता नाही, याच्या पुढे जाणार आहे. जमिनीची पोत जर आपण बघत असेल तर आता जमिनीचं
3-2-1 कर्ब असलं पाहिजे. आता ते 0 पॉईंटमध्ये कर्ब आलेलं आहे. म्हणजे आता काही दिवसानंतर आम्ही जमिनीची उत्पादक जमीन देण्याच्या ऐवजी आम्ही फक्त सातबारे आमच्या पोराच्या नावावर ट्रान्सफर करतो काय, अशी सिच्युएशन तयार झालेली आहे. ह्याच्यातसुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मग आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा अशा काही गोष्टी घडू लागलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपली शेती वाचवणं हा एक विषय तयार होऊ लागलेला आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या लक्षात आलं की मी 10 वर्षापूर्वी विचार केला की आता शेतीच्या समोरचे जे येणारे संकट आहेत त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपणाला आता वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे. मला परवा IMDच्या अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं की हे जे हे आहे काय म्हणतो कौशल्याचं शिक्षण द्यावं लागणार आहे, स्किल शिक्षण द्यावं लागणार आहे. एन्व्हायरमेंटमधलं जे अज्ञान आहे त्याचं शिक्षण आता आपणाला सरकारी अधिकारी असो का लोकप्रतिनिधी असो का शेतकरी असो या सगळ्यांना हे धोक्याची आता जाणीव करून द्यावी लागणार आहे. ती जर जाणीव नाही करून दिली तर शेतीचं समोरचं खूप मोठं संकट येणार आहे. आणि ते जर येऊ द्यायचं नसेल तर आता माझ्यासमोर जे उत्तर आहे ते एकच उत्तर आहे की तुम्हाला तातडीनं म्हणजे हरित महाराष्ट्राची आम्ही कल्पना जाहीर केलेल्या राज्य सरकारने आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब या तिघाच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्र आता प्रगती करू लागलेलं आहे यांनी तिघांनीही आता सांगितलं की हरित महाराष्ट्र आपण करावा लागणार आहे. आणि 21 लाख हेक्टर मध्ये झाडं लावायचा निर्णय आणि त्याच्यातले 11 लाख हेक्टरमध्ये बांबू लागवड करायचा निर्णय केलेला. आत्ता पालघरमध्ये 16 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकट्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 1 कोटी बांबूची लागवड करायचा निर्णय केलेला आहे. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आता हरित महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र ग्रीनरीकडे घेऊन जाण्यासाठी हरितपट्टी निर्माण करण्यासाठी बांबू लागवडीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतो आहे. महाराष्ट्र हा देशातलं एकमेव राज्य असं आहे की 1 हेक्टर बांबू लागवड करण्यासाठी 7,04,000 रुपये आम्ही अनुदान देतो. नुसतं अनुदान देत नाही तर आम्ही रोपंही शेतकऱ्यांना मोफत देतो. आणि मग आत्ता एवढे म्हणजे 21 लाख हेक्टर आणि का हरित महाराष्ट्राची घोषणा 7,04,000 रुपये लावायला द्यायचं. आणि आता पुन्हा हे तयार झालेलं माल कुठं विकायचं तर त्यासाठी आपण आता नवीन धोरणं तयार केले आहेत. यावर्षी बजेटमध्ये 4,300 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांबूच्या इंडस्ट्रीसाठी ठेवलेलं आहे. आणि आता इंडस्ट्रियल पॉलिसी या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राची इंडस्ट्रियल पॉलिसी राज्य सरकार डिक्लेअर करेल. एकमेव राज्य महाराष्ट्र असं आहे की या पद्धतीची पॉलिसी होती. आजपर्यंत बांबूपासून टुपं, सोपल्या, कणग्या, इरळे असल्या सगळ्या वस्तू व्हायच्या. परंतु आता बांबूपासून आपण फायबर म्हणजे कपडे तयार करायचे 4,000 कोटीचा बांबूपासून कपडे तयार करायचा कारखाना असो की आता एक झाड न तोडता लाकडाची गरज राज्याची आणि देशाची पूर्ण करण्यासाठी बांबू वूडचं इंडस्ट्री असो का आता थर्मल जे आहेत. आता आम्ही निर्णय केलेला आहे की सोलापूर NTPC जे थर्मल आहे त्या थर्मलमध्ये आम्ही आता 30% दगडी कोळसा कमी करून बांबूचा वापर त्याच्यामध्ये करायचं ठरवलेलं आहे. एवढंच नाही तर राज्य सरकारचे जे थर्मल आहेत या सगळ्या थर्मलमध्ये 7% दगडी कोळशाच्या ऐवजी बांबूचा वापर करायचं आता सुरू होऊ लागलेलं आहे. या सगळ्यामध्ये जर एक गोष्ट तुम्ही ऐकणार असाल तर महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे जगात जर समजा माणूस जात जर वाचवायची असेल तर 2015मध्ये पॅरिसमध्ये असं सांगितलं होतं की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केल्याशिवाय मानवजात वाचणार नाही. आणि UK मध्ये 26 सप्टेंबरला 24मध्ये त्यांचं 142 वर्षापूर्वीचं जुनं कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प त्यांनी बंद केलं. आणि ते बंद करताना खाली एक ओळ टाकली त्यांनी की आमचं शेवटचं थर्मल आहे. म्हणजे इंग्लंड आता पूर्णपणे 100% दगडी कोळसा जाळण्यापासून मुक्त झालेलं आहे. त्या गोष्टीचा आता जगाने सगळ्यांनी अवलंब करावा लागणार आहे. त्याचं कारण काय की दगडी कोळसा जमिनीच्या पोटात मिळतो आणि जमिनीच्या पोटातलं दगडी कोळसा काढून जर जाळलं तर 1 किलो दगडी कोळसा जर जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होते. आणि मग कार्बन आता जर 1 किलो जाळून
जर 2 किलो 800 ग्राम जर कार्बन तयार होणार असेल तर मग तुम्हाला मला आता काळाची गरज आहे की नेमकं हवेमध्ये कार्बन किती झालं आहे ह्याचा आपल्याला अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. हे जर अभ्यास जर करायचा असेल तर 1750ला ग्लासगोमध्ये जे पहिलं इंजिन सुरू झालं माणसाच्या विकासासाठी, माणसाच्या भल्यासाठी, माणसाच्या प्रगतीसाठी, माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आणि ही औद्योगिकरणाची सुरुवात 1750ला ग्लासगोमध्ये पहिलं इंजिन सुरू झालं त्या दिवशी झाली. ज्या दिवशी पहिलं इंजिन सुरू झालं त्या दिवशी 280 ppm कार्बन होतं. कार्बनचं प्रमाण 350 ppm पाहिजे पृथ्वीवर. आता झालं 430. आणि 450ला 2 कान, 2 डोळे, 2 हात आणि 2 पाय असली आकृती आता काही पृथ्वीवर दिसणार नाही अशी अवस्था तयार झालेली आहे. आपण एक गोष्ट बघताय की 47 डिग्री टेम्परेचर जर झालं तर ब्रेन, हार्ट, किडनी फेल होते. आणि आत्ता यावर्षी महाराष्ट्रात 50कडं झुकलेलं होतं, राजस्थान 55कडं झुकलेलं होतं, दिल्ली 52कडं झुकलेलं होतं, दुबई 64कडं झुकलेलं होतं. ही जर सिच्युएशन तापमानवाढीची जर असेल तर आता मानवजातीचं फार कमी दिवस वास्तव्य पृथ्वीवर राहणार आहे. आणि ही जर पृथ्वी आणि पृथ्वीवरची मानवजात जर वाचवायची असेल तर तुम्हाला मला 1.5 डिग्रीच्या आत तापमान ठेवावं लागणार आहे. आणि 1.5 डिग्रीच्या आत जर तापमान ठेवायचं असेल तर 2च औषध आहेत. एक तर हरितपट्टे तयार करा, दुसरं डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळायचं बंद करा. आता एका बाजूला डिझेल, पेट्रोल, कोळसा जाळणं बंद करायचं म्हणजे हे बंद केलं तर ऊर्जा बंद करून चालणार आहे का? चालणार नाही. मग याला औषध काय? तर मोदी साहेबांनी सांगितले की मेरा किसाना ऊर्जादाता बन रहा है. म्हणजे ऊर्जा ही आता जमिनीच्या पोटातल्या ऐवजी जमिनीच्या पाठीवर तयार करावी लागणार आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्याला हरितपट्टे तयार करायचे आहेत. हरितपट्टे आता वड आणि पिंपळ जर लावलं तर 50 वर्ष लागतात मोठं व्हायला. अरे आपण तर 25 वर्षात मरून जाणार आहे. मग आता तातडीनं काय करायचं आहे? तातडीनं पृथ्वीवरची मानवजात जर वाचवायची असेल तर अतिशीघ्र गतीनं वाढणारी वनस्पती आपल्याला निवडावी लागणार आहे. आणि या वनस्पतीपासून डिझेल, पेट्रोल, कोळसा सुद्धा मिळायला पाहिजे. हे सुद्धा त्याचे उपयोग बघितले पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पृथ्वी वाचवण्यासाठी आत्ता माझ्यासमोर जे मला जे दिसते देशामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काही असेल तर फास्ट ग्रोथ म्हणजे अतिशीघ्र वाढणारी वनस्पती बांबू आहे. 24 तासात 3 फूट वाढती. आणि हे मल्टी यूज आहे, बहुउपयोगी आहे. म्हणजे काय? याच्यापासून इथेनॉल बी मिळते, दगडी कोळसा बी मिळते, ह्याच्यापासून लाकूड बी मिळते, कपडे बी मिळतात, लोणचं बी मिळते, मुरब्बा बी मिळते, तांदूळ बी मिळते, आणि तांदूळ शिजवायचं भांडंही मिळते, त्याच्यात फिरवायचं चमचाही मिळते, आणि ते खायची प्लेट बी मिळते. म्हणजे ऑक्सिजनपासून एक माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. माणसाचं सगळ्या जगात दुश्मन कोण आहे? तर कार्बन आहे. तर जगामध्ये जेवढे झाडं आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 35% कार्बन खायची क्षमता बांबूमध्ये आहे. आणि तापमान वाढ जर आपण बघितलं तर टेम्परेचर जर रोखायचं असेल तर रस्ता आणि घर याच्यामध्ये जर बांबू असेल तर 4 डिग्रीचं फरक पडतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बांबूमध्ये आहेत. म्हणून आत्ता सेव्ह अर्थ विथ बांबू ही मुवमेंट मी आता आपल्या देशामध्ये सुरू केलेली आहे. आणि ह्याच्यावरच आता आपणाला लक्ष द्यावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे, आणि ते मी करतो आहे. बरोबर आहे. तुम्ही हे सगळं सांगितलं, बांबू लागवड वगैरे. आता इथनं पुढं आपल्याला हे मुद्दे खूप सिरियसली घ्यावे लागणार आहेत. आमच्या पिढीपासूनच हे घ्यायला लागणार आहेत. पण आता उलट दिसतंय, आम्ही थोडेसे बाजूला फेकलं गेलो आणि तुम्ही एवढं गांभीर्याने घेताय. हे पर्यावरणक विषयक असेल, बांबू लागवड असेल. शेतीच्या प्रश्नाकडे जर तुम्ही बोललात आता शेतीच्या प्रश्नावरती, की शेतकरी नेते एकजूट दिसत नाही आहेत का या सगळ्या प्रश्नावर आत्ताच्या काळात? महाराष्ट्रातले असे बरेच नावं येतात जे शेतकरी नेते आहेत, जसं की राजू शेट्टी देखील आहेत, की राजू शेट्टी शेतकरी नेते म्हणून पुढे येत आहेत. अलीकडेच ते निवडणुकीत पडले देखील. काय वाटतं, शेतकरी नेता सध्या कोण आहे महाराष्ट्रात? मला त्याचं उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. मला तर आता शेतीचे प्रश्न कळलेला शेतकरी नेताच मला महाराष्ट्रात दिसत नाही. मग हे जे कोणी येत आहेत समोर ते कोण आहेत? शेतकरी नेते राहणं वेगळं आहे आणि शेतीच्या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करून त्याच्यावर मार्ग काढून शेतकरी वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं हा विषय वेगळा आहे. आणि मग शेतीत आता काय बदल झालेला आहे त्याची जर तुम्हाला कल्पनाच नसेल तर तुम्ही काय शेतकऱ्याला वाचवणार आहे? म्हणजे शेतकरी जोरजोरात म्हणतो म्हणून शेतकरी नेते काय?
मग तर शरद जोशीच्या आधी शेतकऱ्याच्या जातीचे भरपूर नेते होते. सगळ्यांना लोकांनी लाता घालून शरद जोशीसारख्या ब्राह्मण माणसाला आपला नेता का स्वीकारला, याचा की जरा अभ्यास करचाल का नाही. आणि म्हणून बघा आता ना शेतीवर म्हणजे जे काही शेतकरी नेते आहेत या सगळ्या शेतकरी नेत्यामध्ये चिकित्सकपणे आता अभ्यास करणारा माझ्या दृष्टीनं एक माणूस मला दिसतो, ते म्हणजे विजय जावंद्या. ओके. आमच्या पहिल्याच्या पिढीचे आहेत आणि त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे आणि ते प्रत्येक प्रश्नावर चिकित्सकपणे अभ्यास करतात आणि बोलतात. त्यांच्यात बी अजून बऱ्याच गोष्टी त्यांना पण अजून त्यांनी स्वीकारलेल्या नाहीत, कदाचित स्वीकारतील. परंतु शेतकरी नेत्याचं धर्म हे शेतीवर येणाऱ्या सगळ्या संकटाचा सामना म्हणजे पहिलं संकट काय हे बघावं लागणार आहे आणि ते सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्याला समजावं लागणार आहे आणि हे सगळं शांतपणे शासनामध्ये असलेल्या लोकांकडून सोडवायचं कसं हे बघावं लागणार आहे. आतताईपणा करणं म्हणजे शेतकरी नेता झाला का. समजा मला एक शेतीचा एक विषय कळला, ते विषय घ्यायचं आणि मग सगळं दंगा करायचा, त्याला शेतकरी नेता म्हणावं का. शेतीचे सगळ्या प्रश्नाचं चौफेर अभ्यास करून त्याच्यावर मार्ग शोधून ते प्रश्न सोडून घेण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला शेतकरी नेता म्हणला पाहिजे. आणि असं परिपूर्ण माणूस मला कोण दिसत नाही. म्हणजे आता शेतकऱ्यांना नेताच नाही, पण दुर्दैव आहे. मग शेतीवर बोलणारे आहेत पण शेतकरी नेता नाही. नक्कीच खूप छान गप्पा झाल्या आपल्या. तुम्ही बरेच काही छान खुलासे, किस्से, प्रसंग सांगितलेत आणि बरीच पर्यावरणाविषयी आणि बांबू लागवडीविषयी देखील माहिती तुम्ही सांगितलीत. खूप छान वाटलं सर, इतका वेळ तुम्ही आम्हाला दिलात. आणि ही सगळी मुलाखत तुम्हाला कशी वाटली, सर जे काही बोलले त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखती पाहण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.